स्टार्ट करूया. यस सर. बेडसे मॅडम, सुरभी मॅडम स्टार्ट करा मग. येस सर. नमस्कार, मी प्राध्यापिका सुरभी पाटील, के वाघ औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या वतीने आपले सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या व्याख्यानाचा विषय आहे औषध घ्यावे बघून. आजच्या ह्या कार्यक्रमाला आपल्याला डॉक्टर आत्माराम पवार सर हे वक्ते म्हणून लाभले आहेत. आजचा विषय हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण दैनंदिन आयुष्यात आपण ह्या गोष्टीकडे सतत दुर्लक्ष करत असतो. औषध घ्यावे बघून म्हणजे नक्की काय, याचा असा अर्थ होतो की आपण एक रुग्ण किंवा रुग्णाचे नातेवाईक म्हणून जे औषध वापरले जाणार आहेत ते घेण्याआधी आपल्याला त्याबद्दल पुरेशी माहिती हवी, कारण आजकाल औषधांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची शक्यता वाढत चालली आहे. म्हणून एक नागरिक म्हणून आपण दक्षता घ्यायला हवी, आणि ती कशी घेता येईल हे आज आपल्याला डॉक्टर पवार सर सांगणार आहेत. आजच्या विषयाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी मी डॉक्टर अंजली बेडसे यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. मॅडम तुमचा व्हिडिओ हे करा ना. येस सर, येस सर. ऑन करा. हा, जो बोलतोय त्याचा व्हिडिओ ऑन करा. पवार सरांचा व्हिडिओ ऑन करा. धन्यवाद मॅडम. नमस्कार उपस्थित सर्व मान्यवर, माझे सहकारी आणि विद्यार्थी आणि श्रोते. आजचा हा कार्यक्रम आपण औषध घ्यावे बघून ह्या विषयावर ऑर्गनाईज केलेला आहे. ह्या कार्यक्रमाची गरज अशी आहे की सेल्फ मेडिकेशन हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आपल्याला कुठलाही सिम्पटम असला की आपण मेडिकल स्टोअरला जाऊन त्या सिम्पटम रिलेटेड मेडिकेशन हे त्या मेडिकल स्टोअर मधून परचेस करतो. त्याचबरोबर जेव्हा आपण डॉक्टर्सकडे जातो त्यांनी लिहून दिलेले प्रिस्क्रिप्शन आपण न बघताच त्यातले मेडिसिन हे घेतो, आणि त्या मेडिसिनच्या दुष्परिणामांबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. त्यासाठी आपण आपल्याला जे फॅमिलियर असतील अशा डॉक्टर्स किंवा फार्मासिस्टकडे गेले पाहिजे. त्यांच्याकडून त्या मेडिसिन बद्दल पूर्ण माहिती घेतली पाहिजे. मेडिसिनच्या सोबतच एक लेबलही औषध निर्माण शास्त्राच्या कंपनीने दिलेले असते. ते लेबल आपण वाचले पाहिजे. त्या लेबलवरच्या डायरेक्शन्स फॉलो केल्या पाहिजे. त्याचप्रमाणे प्रिस्क्रिप्शन लिहून देताना डॉक्टरांनी जर तुम्हाला जेवणाआधी किंवा जेवणानंतर असं म्हटलेलं असेल तर तेही आपण फॉलो केलं पाहिजे. औषधं आपण हे आपल्या कुठल्याही रोगापासून बरे होण्यासाठी घेत असतो, पण त्याचबरोबर ती औषधं जर पाहिजे त्या डोसमध्ये आणि त्या वेळेनुसार सांगितलेल्या नुसार जर नाही घेतली तर त्यांचे दुष्परिणामही होतात. म्हणून एक पेशंट म्हणून आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो तेव्हा त्या औषधांची आपण योग्य प्रकारे माहिती घेतली पाहिजे. ह्या सगळ्यांबद्दल आपल्याला आज डॉक्टर आत्माराम पवार हे मार्गदर्शन करणार आहेत. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम. व्याख्यानाला सुरुवात करण्याआधी मी के वाघ औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जैन सर यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. नमस्कार आणि वेलकम डॉक्टर पवार, and welcome to all dignitaries attending this webinar, all our management people, our president, our trustees, coordinators, our secretary. Many of them are right now busy in the association meeting. However, they will be joining soon, and all students and all staff members. फार्मसीत एक विषय सुरू झाला काही वर्षापूर्वी, जो परदेशात ऑलरेडी रुजलेला होता. इवन मिडल ईस्ट मध्ये सुद्धा होता, ऑस्ट्रेलियामध्ये होता, कॅनडामध्ये होता, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, युरोपमध्ये होता. तो एक साधारणतः एक दशकापासून आपल्या शिकवण्यातही सुरू झाला. दॅट इज कॉल्ड एज फार्मसी प्रॅक्टिस. फार्मसी प्रॅक्टिस हा विषयच मुळी औषध शास्त्रीय पद्धतीने कसं घ्यावं आणि औषध घेताना काय समुपदेशन केलं पाहिजे
पेशंट्सनी काय खबरदारी घेतली पाहिजे, छोट्याशा एका चुकीने किती गंभीर परिणाम होऊ शकतात, एखादा डोस चुकवल्याने काय होऊ शकते, ओव्हरडोस घेतल्याने काय होऊ शकते, असं सगळं त्याचा तो 6 वर्षाचा कोर्स आहे 12वी नंतर, आणि B.Pharm नंतर 3 वर्षाचा कोर्स आहे, आणि ह्याला फार्मडी म्हणतात. हे फार्मडी आपल्या महाराष्ट्रात किंबहुना सगळ्यात अगोदर सुरू करणारं कॉलेज हे भारती विद्यापीठचं पुणे कॉलेज ऑफ फार्मसी आहे. त्याचे डॉक्टर आत्माराम पवार हे प्राचार्य आहेत, आणि ते स्वतः फार्मसी प्रॅक्टिसचे नॅशनल लेवलचे प्रणेते आहेत. हे मला जरा त्यांच्याबरोबर 1-2 कॉलेजेसचे फार्मडी इन्स्पेक्शन करायची PCI तर्फे संधी मिळाली, अँड ही इज सो मच लव्हिंग दॅट सब्जेक्ट अँड प्रॅक्टिसिंग दॅट सब्जेक्ट. ते बऱ्याच असोसिएशन्सवर पण आहेत, ते बऱ्याचशा ग्रुप्समध्ये सुद्धा दिसतात, पर्टिक्युलरली जे आपले रजिस्टर फार्मासिस्ट आहे, डिअर फार्मासिस्ट, त्याच्यात ते वारंवार येत असतात. ही इज व्हेरी मच ऍक्टिव्ह ऑन YouTube अँड अदर सोशल मीडिया. ही इज अ गुड ओरेटर अँड हिज स्टाईल इज लिटिल बिट डिफरंट दॅन नॉर्मल. ते कलोकियल किंवा मराठी भाषेतही बोलतात. He has talked at various forums including various IPCs, APTIs, आणि त्यांनी पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहे. म्हणजे आजचं जे टायटल आहे त्या नावाचं पुस्तक सुद्धा आहे त्यांचं, आणि त्यांनी बरेचसे बारकावे त्यांनी निदर्शनाला आणून दिलेले आहेत. हे किती गंभीर होऊ शकतं. माझी आणि डॉक्टर पवारांची ओळख फार जुनी आहे. रादर त्यांचा एक क्लासमेट होता जयवंत कुलकर्णी, तो आता इज नो मोर. तो माझा स्टुडंट होता M.Pharmला. नंतर वी टुगेदर वर्क फॉर 1 year इन भारती विद्यापीठ पुणे कॉलेज ऑफ फार्मसी. देन आफ्टर तिथले एक धुरंधर सगळे काय म्हणतात एक्सपिरियन्स लोक जात गेले, कोणी फॉरेनला गेलं, कोणी कुठे गेलं, आणि अचानक बरीचशी जबाबदारी पवार सरांवर आली, आणि त्यांनी खंबीरपणे त्या कॉलेजची प्रगती काही थांबवली नाही. ही डिड लॉट ऑफ ऍक्टिव्हिटीज. ते NIRF असो किंवा CII ची प्लॅटिनम रँकिंग असो किंवा रिसर्च सेंटर असो, सेंटर ऑफ एक्सलन्स असो, NAC असो, NBA असो, ही इज एक्सपर्ट इन एव्हरीथिंग. ते अटल इन्क्युबेशन असो. मी आणि पवार आम्ही बऱ्याच वेळा दिल्लीलाही गेलो UGCच्या आमच्या फंडिंगच्या सक्सेसफुल डिफेन्सला, AICTच्या RPS स्कीमला. So we stayed together. He's very what you can say interesting personality. He mixes humor with his talks and very knowledgeable. And जर औषधाला जर बरोबर घेतलं नाही किंवा त्याला जस्ट रुटीन स्वतःच्या मनाने घेतलं तर त्याचे परिणाम निश्चितच चांगले नाही आहेत, पण फार गंभीर होऊ शकतात. आणि कधीचा हा विषय माझ्या डोक्यात होता. आपल्या KK वाघ संस्थेत आता फार्मसी बऱ्यापैकी रुजला आहे. आम्ही आता फायनल इयरची बॅच आमची बाहेर पडतीये यावर्षी. डिप्लोमाची ऑलरेडी एक बॅच बाहेर पडली, दुसरी बाहेर पडणार आहे. अशा प्रकारे आज आपली डिग्री आणि डिप्लोमा पकडून साधारणतः 160 इंटेक आहे. कदाचित सुदैवाने आणखी एक डिप्लोमा सुद्धा येणार आहे. आणि हळूहळू फार्मसीचं अस्तित्व लक्षात यायला लागलं आहे. आणि फार्माचं अस्तित्व तसं नॅशनल लेवलला किंवा इंटरनॅशनल लेवलला कोविडमुळे पण आलं. ते आपल्याला लक्षात येईलच की सगळं लॉकडाऊन असलं तरी औषधाचं दुकान काही बंद असत नाहीये. ह्या मागच्याही कोविडच्या याच्यात फोरम मध्ये आणि यावेळेच्याही फोरम मध्ये दोन्ही फार्मसी इन्स्टिट्यूट्सने बऱ्याचशा इंटरेस्टिंग आणि बऱ्याचशा माहितीपूर्ण विषयांवर वेबिनारचं आयोजन केलं. गेल्या वर्षभरात आम्ही तरी 27 मे पासून सुरू केलं होतं आणि 30-35 आम्ही संपवले. तसे या वर्षी आपण परवाच सुरू केलं 25 तारखेला. तेही चांगला विषय झाला आणि फार सक्सेसफुल वेबिनार झाला, कोविड आणि इम्युनिटी. आणि मला खात्री आहे तसाच हा पण वेबिनार फारच लोकांना मनोरंजक आणि माहितीपूर्ण होणार आहे. त्याच्यानंतर उद्या आपण आणखी एका विषयावर घेतो आहे. एक मेडिकल सर्जन आहेत, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट,
तर डॉक्टर एम एस लांडे ते म्युकर मायकोसिस किंवा ब्लॅक फंगसवर बोलणार आहेत. आणि याच करोनाच्या ह्याच्यात आपण परत एक डे आफ्टर टुमॉरो म्हणजे 29 तारखेला लांडे मॅडम आपले नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट पुण्याहून येणार आहेत. त्या आपल्याला कोरोना व्हायरस त्याचं म्युटेशन म्हणा, त्याचं स्ट्रक्चर म्हणा, त्याचे पॅथोफिजिओलॉजी म्हणा, त्याचे काय म्हणतात त्याला मेकॅनिझम म्हणा, इम्युनिटी डेव्हलपमेंट म्हणा, हे सगळं मॉलिक्युलर किंवा मायक्रोस्कोपिक किंवा मायक्रोबियल लेवलवर समजून सांगणार आहे. टेक्निकल असणार आहे ते. असे बरेचसे आपण हे केलेले आहे. आपल्या इथे आपल्या संस्थेने कोविड केअर कमिटी फॉर्म केली गेल्या साधारणतः 20-25 दिवस महिना झाला. आणि त्याच्या बॅनर खाली हा उपक्रम आपण राबवत आहोत संयुक्तपणे. आणि त्यासाठी आपल्या दीप्ती मॅडमही बऱ्याच मदत करतायत. आमचे हिरोळे सरही बरोबरच मदत करतायत. आमचे स्टाफही सगळ्यांचे आभार. आणि आमच्या अध्यक्ष नेहमीच या गोष्टींना म्हणजे नेहमीच चांगलाच प्रतिसाद आणि चांगलंच आपल्याला एन्करेजमेंट देत असतात. आणि तसेच आमचे ट्रस्टी खास करून समीर दादा, आमचे सेक्रेटरी बंदी सर आणि बाकी ट्रस्टी सगळे याला आवर्जून फार चांगला प्रतिसाद देतात, प्रोत्साहन देतात. सगळ्यांचा मी आभारी आहे. आणि जास्त विशेष वेळ न घेता मी पुनश्च एकदा पवार सरांचं स्वागत करतो आणि सुरभी मॅडमला सांगतो की प्रोग्राम असंच पुढे न्या. धन्यवाद सर. आता पवार सरांचा परिचय करून देण्यासाठी मी प्राध्यापिका शिल्पा राऊत यांना आमंत्रित करते. तत्पूर्वी माझी पवार सरांना विनंती आहे की व्हर्च्युअल फेलिसिटेशनचा त्यांनी स्वीकार करावा. धन्यवाद मॅडम. मी प्राध्यापिका शिल्पा राऊत आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर AP पवार यांचा परिचय करून देणार आहे. संयोजकांनी मला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद. डॉक्टर AP पवार सर एक शिक्षक तज्ज्ञ, संशोधक, प्रशासक आणि औषध निर्माता अशी त्यांची ओळख आहे. सध्या सर पुणे कॉलेज ऑफ फार्मसी या शासनाच्या अनुदान सहायता संस्थेमध्ये प्रभारी प्राचार्य आणि फार्मास्युटिक्स या विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते बाई आपला व्हिडिओ ऑन करत नाही तर कमीत कमी त्याचं पवारचं पोस्टर तरी दाखवा.
तर तिने बराच वेळ घेतला, ते फुलं बरं. धन्यवाद मॅडम. मी प्राध्यापिका शिल्पा राऊत आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर ए पी पवार यांचा परिचय करून देणार आहे. संयोजकांनी मला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद. डॉक्टर ए पी पवार सर एक शिक्षण तज्ज्ञ, संशोधक, प्रशासक आणि औषध निर्माता अशी त्यांची ओळख आहे. सध्या सर पुणे कॉलेज ऑफ फार्मसी या शासनाच्या अनुदान सहायता संस्थेमध्ये प्रभारी प्राचार्य आणि फार्मास्युटिक्स या विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सरांनी पुणे विद्यापीठातून औषध निर्माण शास्त्रामध्ये डॉक्टरेटची पदवी पूर्ण केली आहे. त्यांचा अध्यापनाचा आणि संशोधनाचा 28 वर्षाहून अधिक अनुभव आहे. सरांचे संशोधनात उत्कटतेचे योगदान आहे. त्यांच्या आवडीची क्षेत्रे पार्टिकल इंजिनिअरिंग आणि टार्गेटेड अँटी कॅन्सर ड्रग डिलिव्हरी सिस्टीम ही आहेत, जिथे त्यांचे 4 पेटंट्स आहेत. त्यांनी गुगल स्कॉलर एच इंडेक्स 33 सह 101 आंतरराष्ट्रीय आणि 32 राष्ट्रीय शोध निबंध प्रकाशित केले आहेत. अभ्यासक्रमाच्या अध्यापन आणि आधुनिकीकरणामध्ये नवीन संकल्पना अंमलात आणण्यात त्यांना रस आहे. त्यांनी 2004 पासून सरावावर आधारित अध्यापन ही आधुनिक संकल्पना अंमलात आणली आहे आणि यासाठी सरांना IGPERचे प्राध्यापक BM मित्तल या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सर 65 ते 67व्या IPC मध्ये वैज्ञानिक सेवा सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांनी 19व्या ॲप्टिकॉन तसेच 54व्या IPC आणि IAPC या वैज्ञानिक परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे. सरांनी भारती विद्यापीठ येथे डीन म्हणूनही काम केलेले आहे. सर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, KLE विद्यापीठ, JSS विद्यापीठ आणि डॉक्टर DY पाटील विद्यापीठ अशा विविध विद्यापीठांच्या अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत. त्यांनी फार्मसी व्यवसायाची प्रतिमा समजावून सांगण्यासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी विविध कार्यक्रमाद्वारे लोकांशी संवाद साधला. याच अनुषंगाने त्यांनी 3 पुस्तके प्रकाशित केली आहेत. आघाडीच्या वर्तमानपत्रातून 70हून अधिक लेख प्रकाशित केले आहेत आणि 26 जाहीर सभा घेतल्या असून 3 TV पॅनल चर्चेतही भाग घेतला होता. सरांनी औषधाविषयीची रुग्णांची चिंता सोडविण्यासाठी आपले होय मी फार्मासिस्ट आहे हे YouTube चॅनल सुरू केले आहे. सरांनी मुलांच्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव देण्यासाठी नॅशनल फार्मा वीक या कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच त्यांनी IPA पुणे लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्डही सुरू केला. सध्या सर IPA पुणे स्थानिक शाखेचे संयोजक म्हणून काम करत आहेत. त्यांना 11 प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, ज्यात आंतरराष्ट्रीय पुरस्कार वर्ल्ड हेल्थ अँड वेलनेस काँग्रेसने फेब्रुवारी 2020 चा हेल्थ केअर लीडरशिप पुरस्कार त्यांना दिला. याचबरोबर सरांना 54व्या IPC ट्रस्ट 2005 चा सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, प्राध्यापक BM मित्तल राष्ट्रीय पुरस्कार 2007, APTI टीचर ऑफ द इयर अवॉर्ड 2015, IPA फेलोशिप पुरस्कार 2018 हे 4 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. असे हे प्रभावी व्यक्तिमत्व असलेले आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर AP पवार सरांना मी त्यांचे व्याख्यान सुरू करण्यास विनंती करते.
शेवटच्या पानावर. हॅलो. हा सर, येतोय तुमचा आवाज. हां. गुड आफ्टरनून टू ऑल. नमस्कार. आवाज येतो ना मॅडम? हॅलो. येतोय हो सर, सर, एकदम येतोय. चांगला येतोय. थँक. सर्वप्रथम मी के के वाघ कॉलेज ऑफ फार्मसी आणि के के वाघ इन्स्टिट्यूटचे आभार मानतो आणि विशेषतः माझे मित्र, माझे वेल विशर आणि माझे कलिग ह्या क्षेत्रातील डॉक्टर जैन सर यांचा विशेष आभार मानतो. आणि नक्कीच मागच्या वर्षीच हा कार्यक्रम होणार होता, पण काही कारणानं तो योग्य वेळी होतोय असं मी म्हणेन. मलाही आनंद आहे ह्या कॉलेजबद्दल, कारण समाज घडवण्यासाठी जी लोक काम करतात त्यांच्या नावाने ज्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये आपलं थोडंफार शेअरिंग झालं तर हा आनंद होतो. तर नाशिक म्हणलं की के के वाघ सरांचा आठवण होते, कारण त्यांच्यामुळं हा सर्व तिथला परिसर शैक्षणिकदृष्ट्या सुधारलेला आहे, सामाजिकदृष्ट्या सुधारलेला आहे. तरी या संस्थेचे प्रेसिडेंट, सेक्रेटरी, डिप्लोमा कॉलेजचे प्राचार्य आणि सर्व संयोजक यांचे मी धन्यवाद आणि आभार मानतो. आणि आपण आपल्या विषयाला जाऊ, औषधे घ्यावे बघून. तर नक्कीच बऱ्यापैकी याची पार्श्वभूमी संयोजकांनी आणि सरांनी सांगितलेली आहे. आणि मला याचं विस्तृतीकरण करायचं आहे की काय होतं औषधं बघून घेतली नाही तर. सरांनी सांगितल्याप्रमाणे मी पुणे कॉलेज ऑफ फार्मसीला रिप्रेझेंट करतो. हेच माझं शिक्षणाचं कॉलेज. B.Pharm पासून मी इथे आज शिकतोय, शिकलो आणि शिकवतोय आणि आता लीड करतोय. असं हे माझं कॉलेज आज येणार आहे. रँकिंगला 22वा आहे. या वर्षाचा निर्णय येईल. आय एम प्रेझेंटिंग भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी विच इज accredited 3 times बाय NAC विथ A+ ग्रेड. आणि डॉक्टर पतंगराव साहेबांनी जी भारती विद्यापीठ स्थापन केलं त्याचे आम्ही घटक आहोत आणि ती सुद्धा एक देशातील अग्रगण्य संस्था आहे. विशेष मला इथे करायचं आहे की अशा ह्या लेक्चरची सुरुवात सुद्धा माझी नाशिकमधूनच झाली. आणि हा तो फोटो मी शोधून काढला, औषधांची ऐसी की तैसी. आणि हेच मी नाव जैन सरांना पण सुचवलं होतं. आणि 2010ला तुमच्या नाशिकच्या नाट्यगृहामध्ये हा माझा कार्यक्रम पहिल्यांदा निषाद देशमुख यांनी घेतला होता. आणि आज 10-11 वर्षानंतर नाशिकलाच पण ऑनलाईन आपण हा कार्यक्रम के के वाघ इन्स्टिट्यूट तर्फे करतोय. त्याचं मला हे विशेष आहे, हे मला सांगायचं आहे. तर नक्कीच औषध म्हणजे काय तर सांगायची गरज नाहीये. औषध म्हणजे काय, कोरोना म्हणजे काय, हे सगळं डॉक्टरांनी बऱ्याच सांगितलं. आता डॉक्टरची पण गरज पडत नाही. पण 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात की प्रिस्क्रिप्शन औषधे आणि नॉन प्रिस्क्रिप्शन औषधे. प्रिस्क्रिप्शन औषधे म्हणजे ज्यांना चिठ्ठी लागते. डॉक्टरांची चिठ्ठी लागते. म्हणजे कुणीही चिठ्ठी लिहिली तर चालत नाही, डॉक्टराची लागते. कारण डॉक्टर चिठ्ठी लिहिताना तो जो काही शिकलाय, सवरलाय, त्याला काय माहिती आहे, त्याच्या अंदाजे तुम्हाला चेक करतो रुग्णाला आणि त्याची संपूर्ण जबाबदारी तुमची घेतो. तुमचं बरं वाईट झालं तर तो चिठ्ठी लिहिताना तो जबाबदारी घेतो आणि लिहितो. म्हणून आपण ज्यावेळी डॉक्टरकडे जातो त्यावेळी त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि जगण्याचा विश्वास ठेवतो आणि तुम्ही जगावं, तुमचं चांगलं व्हावं म्हणून डॉक्टर जी चिठ्ठी देतो त्याला आम्ही बऱ्याच वेळा कचऱ्याची टोपली दाखवतो. तीच चिठ्ठी म्हणजे प्रिस्क्रिप्शन. आणि त्याच्यावर चक्क लिहिलेलं असतं की प्रिस्क्रिप्शन शिवाय अशी औषधं घेऊ नये. अशी औषधं असंख्य आहेत. म्हणजे 90-95% प्रिस्क्रिप्शन औषधं आहेत. 5-10% फक्त ही नॉन प्रिस्क्रिप्शन औषधं आहेत. आणि प्रिस्क्रिप्शन औषधामध्ये पण शेड्यूल H आहे. शेड्यूल H1 म्हणजे अँटिबायोटिक आहेत आणि त्याच्यापुढे कंट्रोल ड्रग सुद्धा आहे की जी घ्यायची खूप घेतली तर सेफ्टीचा इश्यू असतो. आणि नॉन प्रिस्क्रिप्शन ड्रग मध्ये 2 आहेत. आज त्यातलं शेड्यूल Gची औषधं बरेच जण वापरतात. हे शेड्यूल Gचं औषध जे आहे ते डॉक्टर स्वतः लिहितात आणि देतातही. म्हणजे डॉक्टरांनी स्वतः जे औषध द्यायचं असतं ते G मध्ये येतं.
आणि कोरोनाच्या काळात ही अशी बरीच औषधं शेड्यूल जी मध्ये यूज होतात आणि OTC औषधं ज्यांना प्रिस्क्रिप्शन लागत नाही, ही औषधं आहेत. पण दुर्दैवानं 21व्या शतकात सुद्धा भारतीय औषध कायद्यामध्ये OTC हा शब्द अजूनही अस्तित्वात नाही. पण ह्या 2 वर्षामध्ये येईल. कारण आता वातावरण वर पण चांगलं झालेलं आहे. ड्रग कंट्रोलर हे फार्मसिस्टचे आहेत. अगोदर प्रत्येक वेळी फार्मसीचे होते असं नाहीये आणि सर्वांचा फार्मसीचा दर्जा कळालेला आहे. त्यामुळं इथून पुढे रेग्युलेशन सुद्धा खूप फास्ट चेंज होईल आणि फार्मसीचा दर्जा असाच वाढत जाणार आहे. तर आपण पहिले पाहू, जर प्रिस्क्रिप्शन ड्रग असेल तर प्रिस्क्रिप्शनचं महत्त्व काय? मग आपण जाऊ की सेल्फ मेडिकेशन OTCला काय? तर प्रिस्क्रिप्शनचा एक ठराविक पॅटर्न आहे. जसं डॉक्टर KS जैन MD हे डॉक्टर आहेत. त्यांची संपूर्ण माहिती तिथे पाहिजे. म्हणजे त्यांचं रजिस्ट्रेशन पाहिजे, फोन नंबर पाहिजे. कुठल्यातरी चिठ्ठीवर कुठल्यातरी कोपऱ्यात डॉक्टरांनी स्वतःचं नाव लिहिलं म्हणजे ते प्रिस्क्रिप्शन होत नाही. आणि पेशंट सुद्धा जे RA हरवले आहेत, त्यांचं सुद्धा संपूर्ण सेक्स, एज, वेट पाहिजे. कारण एखादी महिला आहे आणि महिला जरी प्रेग्नंट असतील, लॅक्टेटिंग असेल, तरी सुद्धा ती माहिती तिथे यायला पाहिजे. आणि ह्या सर्वांचं ज्यावेळी माहिती होते, त्यावेळी प्रिस्क्रिप्शन तयार होतं. प्रिस्क्रिप्शनवर डायग्नोसिसची छोटीशी नोट पाहिजे. ही माझी मॉडर्न डिस्पेन्सिंग फार्मसी अजून माझं कनेक्शन इथे नाशिकशी आहे. तुमचं जे करियर पब्लिकेशन आहे, त्यांनी हे जे बुक काढलेलं आहे, त्याच्यामध्ये 2004 ला हा पॉइंट मी आणलेला, की डायग्नोसिसची थोडक्यात माहिती पाहिजे. प्रिस्क्रिप्शन हे कॅपिटल पाहिजे. दुसरं प्रिस्क्रिप्शनमध्ये रिपीट किती वेळा ते रिपीट घ्यायचं याची नोंद पाहिजे. अजून हे अस्तित्वात दिसत नाहीये. तर हे असं प्रिस्क्रिप्शन आहे आणि हे प्रिस्क्रिप्शन मी बऱ्याच वेळा आज सुद्धा 21व्या शतकात 1952 पासून आपलं डिप्लोमा चालू झाला. 1931 पासून आपली डिग्री चालू झालं. त्यावेळेपासून आपण प्रिस्क्रिप्शनची डेफिनिशन वाचतोय. पण दुर्दैव असं की अनेक प्राध्यापक आपले किंवा अनेक ऑथर सुद्धा हे प्रिस्क्रिप्शनची डेफिनेशन अशी देतात की प्रिस्क्रिप्शन इज अ रिटन ऑर्डर. सगळ्यात रॉंग. आम्ही पहिल्यांदाच आमच्या फार्मसीला दुबळं बनवायचं काम फर्स्ट इयर B.Pharm, फर्स्ट इयर D.Pharm, फर्स्ट इयर PharmD करतो की प्रिस्क्रिप्शन नेव्हर बी एन ऑर्डर. प्रिस्क्रिप्शन इज अ रिक्विजिट. प्रिस्क्रिप्शन इज डायरेक्टिव्ह. हे मी 2004 पासून माझ्या बुकमध्ये करत आलोय आणि आता जर तुम्ही बघालात तर 2015चं जे फार्मसी प्रॅक्टिस रेग्युलेशन आहे, त्यामध्ये सुद्धा प्रिस्क्रिप्शन इज रिक्विजिट, प्रिस्क्रिप्शन इज रिटन और इलेक्ट्रॉनिक डायरेक्टिव्ह असं आलेलं आहे. तर ही जी माझा विचार 2004 ला जे डिस्पेन्सिंग फार्मसी शिकून आला होता, त्याला आता 2015 मध्ये सुद्धा हे इन्क्लूड झालेलं आहे आणि असं प्रिस्क्रिप्शन असेल तरच आपण ते डिस्पेन्स करायचं असतं. नाहीतर डिस्पेन्स नाही केलं तरी चालतं. फार्मसिस्टला कायद्याने एवढी मोठी पॉवर दिलेली आहे. पण दुर्दैव असं की हे असे प्रिस्क्रिप्शन आपल्या समाजामध्ये फिरत असतात. आणि ज्यावेळी असे प्रिस्क्रिप्शन फिरतात, त्यावेळी केमिस्ट किती कष्ट घेतो हे बघाल तर त्यांचे WhatsApp बघायचे आणि मी त्यांच्या WhatsApp ग्रुपमध्ये अनेकांचे आहे. त्यावेळी असं प्रिस्क्रिप्शन आलं की एक केमिस्ट दुसऱ्या केमिस्टला हे प्रिस्क्रिप्शन पाठवतो आणि मी त्यातूनच हे डाउनलोड केलेलं आहे आणि तो विचारतो, "हे वाचून सांगा काय आहे? कारण मला हे औषध द्यायचं आहे." खरं म्हणजे कायद्यानं आहे, की हे प्रिस्क्रिप्शन त्याला रिजेक्ट करायचं कायद्यानं 1940 साली सांगितलं. पण तो त्याची धडपड असते, की बिझनेस व्हायला पाहिजे म्हणून अशी चुकीची प्रिस्क्रिप्शन देतो आणि मोठा डेंजर होऊ शकतो त्याच्या हातून जर काही चुकीचं झालं तर. किंवा कारण डॉक्टरांच्या बरोबर फार्मसिस्ट ही रॉंग डिस्पेन्सिंगसाठी तेवढाच जबाबदार आहे. कधी-कधी हे एका कन्सल्टंटचं प्रिस्क्रिप्शन आहे. तरी सुद्धा एक हद्द असती लिहायला पाहिजे. तर ह्या पेशंटनं आपल्या हृदयविकार झालेला आहे. त्यावेळी हे डॉक्टर, MD डॉक्टर कन्सल्टंट आहेत. ते लिहितात, "या 2 प्रकारच्या गोळ्या पांडुरंग चरणी विलीन होईपर्यंत घेत जा." किती भीती दाखवायची आपण? हाही प्रश्न इथे आहे. तर हे जे सर्व प्रिस्क्रिप्शन आहे, हे माझ्या फार्मसिस्टला समजणं खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे कारण प्रिस्क्रिप्शन योग्य असेल तरच डिस्पेन्स करायचं. एवढी पॉवर कायद्यानं दिली असताना समाजामध्ये आमची ओळख काय आहे? की जो प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांनी लिहिलेलं प्रिस्क्रिप्शन वाचतो, तो म्हणजे महाविद्वान, महापंडित, थोर व्यक्ती, की ज्याला आपण फार्मसिस्ट म्हणतो. बघा समाजानं काय आमची डेफिनेशन केली, की ज्याला डॉक्टरांचं हँडरायटिंग कळतं तो म्हणजे फार्मसिस्ट. पण कधी-कधी त्याचा फायदा पण होतो.
काय झालं होतं, एकदा नवीन डॉक्टर होता, तरुण डॉक्टर होता, लग्न झालं नव्हतं अजून त्याचं. आणि तो एकदा एका पेशंटच्या प्रेमात पडला, तरुणीच्या, आणि तो चिठ्ठ्या लिहायला लागला. त्यावेळी WhatsAppचा जमाना नव्हता. त्यामुळे तो चिठ्ठ्या लिहायला लागला आणि चिठ्ठी काय त्या तरुणीला वाचता येत नव्हती. म्हणून ती तरुणी दररोज त्या चिठ्ठ्या घेऊन केमिस्टकडे जायची आणि ती केमिस्ट चिठ्ठ्या वाचून द्यायचा. केमिस्ट चिठ्ठ्या वाचत राहिला आणि एक दिवस असं झालं, की त्या तरुणीचं लग्न त्या केमिस्ट बरोबरच झालं आणि डॉक्टर फक्त न समजणाऱ्या चिठ्ठ्याच लिहीत बसला. तर असे काही चुकून फायदे आपल्याला नक्कीच होतात. की आपल्या प्रोफेशनमुळं. पण आम्ही एवढ्याचीच सीमित आहे का? आणि हेच आम्हाला क्रेडिट घेऊन पुढे जायचंय का? आज सगळं जग फार्मसिस्टकडे एका वेगळ्या नजरेनं बघतंय. आज फार्मसी औषधाची किंमत कळाली, फार्मसीची किंमत कळाली. पण आपल्याला आपला रोल समाजामध्ये सांगता आला का? यासाठी हा सेमिनारचा फायदा व्हावा, अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणूनच पॉवर ऑफ फार्मासिस्ट जी 1940 साली दिलेली आहे. 1940 साली सेल ऑफ ईच अँड एव्हरी मेडिकामेंट डायरेक्ट पर्सनल सुपरविजन ऑफ फार्मासिस्ट. व डायरेक्ट सुपरविजन खाली त्याच्या सेल ऑफ मेडिकामेंट व्हायला पाहिजे. तर बघून घ्या इकडे-तिकडे असं होतं का? तुम्हीही तुमच्या फॅमिलीसाठी जेवढी औषधं आणता, त्यावेळी तुम्ही कधी बघता का, की तो फार्मासिस्ट आहे का मुन्नाभाई फार्मासिस्ट आहे? कारण हे हे किराणा मालाच्या दुकानात सुद्धा मिळू शकतात. एवढा मोठा कायदा, तो कायदा आम्ही पाळला का फक्त बघावा लागेल. प्रिस्क्रिप्शन इज फॉर सिंगल यूज. एकदा प्रिस्क्रिप्शन लिहिलं, की ते एकदाच औषध द्यायचं असतं. परत त्याच्यावर रिपीट औषध द्यायचं नसतं आणि रिपीट औषध द्यायचं असेल, तर तिथं रिफिल इन्स्ट्रक्शन द्यायला पाहिजे. पण आपल्याकडे एकदा का चिठ्ठी समोर आली, सगळ्यात आनंद होतो आमच्या केमिस्टना ज्यावेळी डायबिटीज, हायपरटेन्शनची लोकं येतात. एकदा प्रिस्क्रिप्शन बघितलं, की परत म्हणतात, की परत नाही प्रिस्क्रिप्शन आणलं तरी चालेल. कारण आता तुम्ही वर जाईपर्यंत तुम्ही आमचे रेग्युलर कस्टमर आहात आणि तुमच्या गोळ्या आम्ही पाठ करतो आणि नक्कीच पुढं तो डायबिटिकवाला, हायपरटेन्शनवाला पेशंट दिसला, की हे त्यांच्या स्ट्रीप आणि गोळ्या काढून ठेवतात. कदाचित तो जो माणूस आहे डायबिटीसवाला, तो योगा करत असेल, त्याचा जरा शुगरचं प्रमाण खायचं कमी असेल, बायको डॉक्टर घरात बरोबर झाली असेल आणि त्याचं शुगर कंट्रोल असेल आणि ही 4 मिलीग्रामची गोळी 2 मिलीग्राम पण लागत असेल, पण अशा वेळी आम्ही प्रिस्क्रिप्शन न मागता तीच 4 मिलीग्रामची गोळी, तीच 20-25 मिलीग्रामची गोळी देतो आणि कदाचित त्याला हायपोटेन्शन होतं, हायपोग्लायसेमिया होतो आणि त्याला कोमामध्ये जाऊ शकतो. पण आमच्याकडे चिठ्ठीचं महत्त्व म्हणजे काही राहिलेलं नाहीये, त्यामुळं असं होतं. तिसरी सर्वात मोठी 1940 ला दिलेली पॉवर आहे, ती म्हणजे प्रत्येक प्रिस्क्रिप्शन हे औषधं दिल्यानंतर एन्डोर्स करायचं आहे, म्हणजे तो शिक्का मारायचा आहे. तर आजपर्यंत तुम्ही किती पाहिलं, की किती केमिस्ट त्या प्रिस्क्रिप्शनवर शिक्का मारतात, की डिस्पेन्स्ड बाय आणि त्याची साइन करतात. हे नाही झालं तर काय होईल बघा, आज अनेकांची मुलं, मुलगी, सून अमेरिकेत आहेत आणि म्हातारा कोरोनाच्या काळात इथे एकटा खितपत पडलाय. तो बराच विचार करतो, की आता आपल्याला पण बास झालं आणि एक गोळी औषध दुकानातून आणू शकतो किंवा एक गोळीचं प्रिस्क्रिप्शन तो आणू शकतो आणि ते प्रिस्क्रिप्शन 10-12 औषध दुकानात जर त्यानं दाखवलं, तर त्याला 100 अशा गोळ्या तो झोपेच्या गोळ्या घेऊन येऊ शकतो. एवढं लक्षात ठेवा आणि नको ते करू शकतो. कारण झोपेच्या गोळ्या दिल्यावर सुद्धा आपण त्याच्यावर शिक्का मारत नाही. आपल्याला ही सवयच नाही. म्हणून शेवटची सगळ्यात मोठी पॉवर दिलेली आहे. डॉक्टर कितीही मोठा असू दे, एम-डी, बी-एस, एम-डी असू दे, काही असू दे, जर त्याचं प्रिस्क्रिप्शन रॉंग असेल, नव्हे त्याचा स्वतःचा त्याचा ॲड्रेस नसेल, पेशंटची माहिती पूर्ण नसेल किंवा त्याचं प्रिस्क्रिप्शन जरी त्यानं लिहायचे काही गडबड झाली असेल, तर तुम्हाला ते प्रिस्क्रिप्शन रिजेक्ट करायचं किंवा रिफ्युजल करायची पॉवर 1940 ला दिली. एवढा मोठा पॉवरफुल फार्मासिस्ट या जगामध्ये फक्त भारतीय फार्मासिस्ट आहे. आणि हे सर्व कायदे धाब्यावर बसवणारा तो फार्मासिस्ट म्हणजे भारतीय फार्मासिस्ट आहे. म्हणून आपल्याला दिवस येतात, की मी फार्मासिस्ट म्हणून माझी ओळख करून द्यायची. पण समाजानं आता बरंच आपल्याला ओळखलेलं आहे आणि आपली पॉवर जी काय आहे, ते आपल्याला हळू कळेल. का कळेल?
कारण आत्ताच बोलल्याप्रमाणे चुकीचं थोडं जरी झालं, डुल्कोलॅक्स आणि डिओक्लॉक्स हे एफडीसी कंपनीचं अँटिबायोटिक आहे आणि डुल्कोलॅक्स तुम्हाला माहित आहे ती पोट साफ व्हायची गोळी आहे. जर का डुल्कोलॅक्स समजून डिओक्लॉक्स दिली किंवा अँटिबायोटिक जी तुम्हाला डुल्कोलॅक्स दिलं, तर 2-4 दिवस ऑफिसला दांडी मारावी लागेल. कॉर्पोरेशनचं पाणी असलं तर बरं. आत बाहेर करावं लागेल. हे कोणामुळं? ते प्रिस्क्रिप्शन राइट होतं का नाही, हे बघायला पाहिजे. तर अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्याची गोष्ट तुम्हाला मी प्रत्येक वेळी माझ्या साइडला मी जे काम केलंय, माझे पेपरमधलं काम असेल ते सुद्धा दाखवतोय. खूप जुना कन्सेप्ट मी घेऊन येतोय आणि ही एक सीरियस गोष्ट घेऊन येतोय, की इंडियन एक्सप्रेस मधली ही 2018 ची घडलेली गोष्ट आहे, की एका पेशंटचा मृत्यू काही औषधे घेतल्यामुळे झाला. तर ते प्रिस्क्रिप्शन काय होतं मला मिळालं नाही, पण स्टोरी काय आहे ती मी सांगतो. तर हे प्रिस्क्रिप्शन हे फोलिक ॲसिडसाठी होतं. जे फोलिक ॲसिड तुम्हाला तोंड आल्यानंतर लागतं किंवा साधा अँटिबायोटिक सॉरी व्हिटॅमिन म्हणून लागतं बऱ्याच जणांना, असं हे फोलिक ॲसिड औषध होतं. आणि ते फोलिक ॲसिड औषध प्रिस्क्रिप्शन तिथे गेल्यानंतर त्या रुग्णाला फोलिट्रॅक्स हे ठाण्यातली केस आहे, ठाण्यातली. फोलिट्रॅक्स औषध दिलं 10 मिलीग्राम ते अँटी कॅन्सर औषध आहे. आपल्याला माहित आहे की अँटी कॅन्सर औषधांना घातकता खूप आहे. त्यानं रेग्युलर पेशी ह्या डॅमेज होऊ शकतात. आणि हा जो पेशंट आहे, तो दुसऱ्या दिवशी मृत्यू पावला. आणि केस ही कोर्टात आहे. किती दिवस चालली आहे, बंद पडली आता माहीत नाही. पण हे घडलं कसं? ह्याचं डिसेक्शन करावं लागेल. कोर्ट करेल, पण मी इथं डिसेक्शन केलं ते पहिलं असं, की जर का त्या डॉक्टरांनी फोलिक ॲसिड हे लिहिलं असेल, त्यांनी फोलिमॅक्स आणि फोलिट्रॅक्स, तर त्यांनी फोलिक ॲसिडचं फोलिमॅक्स औषध दिलं होतं. 10 मिलीग्रामची गोळी लिहिली होती असे म्हणतात. तर पहिली गोष्ट अशी आहे, की फोलिक ॲसिडची 5 मिलीग्रामची गोळी ही कायम वापरली जाते. 10 मिलीग्रामची गोळी अगदी रेअरली वापरली जाते. म्हणजे डॉक्टरांनी फोलिमॅक्स 10 मिलीग्राम लिहिलं होतं का? दुसरी गोष्ट, त्या डॉक्टरांनी फोलिमॅक्स 10 मिलीग्राम लिहिलं होतं, तर त्यांनी ते कॅपिटल लेटरमध्ये लिहिलं होतं का? ते त्या रुग्णाला वाचता आलं, त्या फार्मसिस्टला वाचता आलं का? ह्या 2 गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट, त्या प्रिस्क्रिप्शनवर डॉक्टरांनी त्या आजारपणाबद्दल छोटीशी नोट लिहिली होती का? जर का तिथं कॅन्सर लिहिलं असतं किंवा काय ल्युकोमिया लिहिलं असतं, काही लिहिलं असतं, तर गोष्ट वेगळी. तर नक्कीच ते प्रिस्क्रिप्शन पहिलं फॉल्टी असणार आहे. कारण त्याचं हँडरायटिंग चांगलं नसणार आहे. तिथे त्याची नोट ही नसणार आहे डायग्नोसिसची. आणि दुसरी स्ट्रेंथ ही 10 मिलीग्रामची गोळी आहे आणि कदाचित असूही शकते असं आपण गृहीत धरू. दुसरं आपण आता मेडिकल स्टोअरमध्ये येऊ. तर मेडिकल स्टोअरमध्ये फार्मसिस्ट होता का? का फार्मसिस्ट बाहेर कुठे गेला होता आणि तिथं मुन्नाभाई फार्मसिस्ट किंवा फार्मसिस्टची बायको बसली होती, की जिला फक्त काहीतरी ते वाचून औषधं द्यायची सवय आहे आणि ती नॉन प्रोफेशनल आहे. आणि दुसरी, जर का फार्मसिस्ट असेल, तर तो ट्रेन फार्मसिस्ट होता का? फक्त डिग्रीवाला फार्मसिस्ट असणं आणि जीव ओतून काम करणारा फार्मसिस्ट असणं हे महत्वाचं आहे. आणि जीव ओतून काम करणारा असता, तर त्यानं पहिलं कन्फ्युजन केलं असतं, की मी अँटी कॅन्सर औषध देतोय आणि हा पेशंट कोण आहे मला विचारावं लागेल. ह्याची स्ट्रेंथ आहे का मला विचारावं लागेल. तर त्यानं पहिलं ते विचारलं का? स्पेलिंगमध्ये कन्फ्युजन आहे, तर त्यानं पुढे डॉक्टरांना फोन केला का? किंवा कमीत कमी पेशंटला विचारलं का? "काय, काय काका कोण आजारी आहे? काय? कोण कसं काय आहे?" तो म्हणला असता, "मीच आजारी आहे." जरा बघून कळालं असतं, या माणूस तरी धडधाकट दिसतो, याला कॅन्सरचं औषध नको आहे. आणि कदाचित ही गोष्ट तिथेच थांबली असती. पण प्रिस्क्रिप्शनचं महत्त्व आणि डिस्पेन्सिंगचं महत्त्व न समजल्यामुळं एखाद्या माणसाचा मृत्यू होतो. याला फक्त फार्मसिस्ट जबाबदार नाही, तर टोटल सिस्टम जबाबदार आहे. कारण जनता सुद्धा त्या प्रिस्क्रिप्शनला तेवढं महत्त्व देत नाहीये. तो फार्मसिस्ट महत्त्व देत नाहीये, तो डॉक्टर महत्त्व देत नाही. सर्वांनी महत्त्व दिलं असतं, तर प्रिस्क्रिप्शन रायटिंग पासून ते प्रिस्क्रिप्शनचं डॉक्युमेंटेशन पर्यंत प्रत्येक गोष्ट छान अशी झाली असती आणि ह्या देशामध्ये एक सुद्धा एरर झाली नसती. एवढी मोठी घटना ही दररोज किती होत असतात याचं आपल्याकडे काही येत नाहीये. ही पेपरला बातमी आली म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आलो. पण हे असं दररोज होऊ शकतं, एवढं महत्त्व प्रिस्क्रिप्शनला आहे. आणि म्हणूनच प्रिस्क्रिप्शन हे सिंगल यूज आहे. त्यावर रिफिल इन्स्ट्रक्शन पाहिजे आणि त्याच्यावर एंडोर्समेंट पाहिजे. ह्या जर गोष्टी मी 2004 पासून वारंवार सांगतोय,
त्याची थोडीफार आता इम्प्लिमेंटेशन होत आहे, तरी सुद्धा ना आपला कायदा स्ट्रॉंग होतोय, ना आपली सिस्टम स्ट्रॉंग होती आणि त्याचमुळं अनेक दुर्घटना आज नकळत होत असतील आणि याबद्दल पूर्ण सिस्टम फेल्युअर हे एकच मी म्हणू शकतो. याच्या पुढे जाऊन तुम्ही अनेक स्टुडंट आहात, टीचर आहात आणि तुमच्या सोसायटीतले काही लोक असतील. आम्हाला सगळ्याचं बिल घ्यायचं असतं. जेवल्यानंतर पण हॉटेलमधलं बिल घ्यायचं असतं. कपड्याचं बिल घ्यायचं असतं. चांभाराकडे मी शूज घेतला तर बिल घ्यायचं असतं. प्रत्येक ठिकाणी बिल घ्यायचं असतं. फक्त औषधाचंच बिल घ्यायला तुम्हाला अडचण काय होते हेच कळत नाहीये. औषधाचं जर बिल घेतलं आणि तुम्ही प्रिस्क्रिप्शन जर का जवळ ठेवलं तर सगळ्यात स्ट्रॉंग केस तुमची होईल, की कुठेही रॉंग काही झालं तर त्याचा संपूर्ण तुमच्याकडे कागदपत्री पुरावा राहील. आणि दुसरी गोष्ट जे अनेक जण डिस्काउंट देतात, ते काय घोळ करतात ते कळेल. तुम्ही जरा बिलं घ्यायला चालू करा. 5% 10% डिस्काउंटवाला कसा तुम्हाला बरोबर गुंडाळतो ते कळेल. तुम्ही दिलेलं औषध कदाचित तोच ब्रँड नसून दुसरा ब्रँड असतो आणि दुसरा ब्रँड घेतला तर पुढे मी जेनेरिकला येणार आहे त्यावेळी तुम्हाला कळेल की किती डिस्काउंट असतो. तुम्हाला 10 गोळ्या द्यायचे असतात, त्यानं 15 गोळ्या दिलेल्या असतात आणि जो त्याचा जे काही 1-2% तुम्हाला डिस्काउंट देतोय, तो कदाचित तिथं आलेला असतो. आणि याच्यापुढे जर का अशी गोष्ट झाली, जर का मृत्यू झाला एखाद्याचा, जर का साइड इफेक्ट झाला, तर त्यावेळी सगळ्यात चांगला पुरावा म्हणून तुम्हाला बिल वापरता येईल आणि फार्मसिस्टला बिलाचा पुरावा एवढा आहे, जर का त्यानं डिजिटल बिल केलं, तर त्याची ऑटोमॅटिक पेशंट हिस्ट्री क्रिएट होते आणि अशा प्रत्येक पेशंटची जर हिस्ट्री झाली, तर तुम्ही फॅमिली फार्मसिस्ट बनाल. प्रत्येकाची हिस्ट्री ठेवली म्हणजे तुम्हाला त्या पेशंटचं सर्व कळालं. म्हणजे तुम्हाला ऑलरेडीच माहिती आहे, की ह्या पेशंटला कॅन्सर झालेला आहे. त्याची हिस्ट्री माझ्याकडे आहे आणि मग तुम्ही बरोबर कॅन्सरचं औषध द्याल. पण हा पेशंटला कॅन्सर झालेला नाहीये, माझ्या हिस्ट्रीत नाहीये. पण इथं डॉक्टरांनी कॅन्सरचं औषध लिहिलंय. किती फायदे होतील. पण बिल घ्यायची सवड ना आम्हाला होत आणि ना त्या फार्मसिस्टला होत. तर एवढ्या ह्या गोष्टी कायद्यानं 1940 साठी ह्या भारताला दिलेत. पण आपण किती वापरतो ते बघायची गरज आहे. तर आपण फॅमिली फार्मसिस्ट होऊ शकतो. म्हणूनच ही कायम माझ्याकडे एक एकूण 2006 पासून जी स्टोरी सांगतोय, ती स्टोरी आज मी इथे घेतोय, की एकदा काय झालं, की एकदा आमच्या सदाशिव पेठेतल्या पुण्यातल्या एका पेठेतल्या आमच्या महिलेला तरुण व्हायचं होतं. पण पुणेकरांनी ठरवलं की ते होतात. तरुण का व्हायचं होतं? कारण त्यांच्या तरुणपणामध्ये त्यांच्याकडे नजर टाकणाऱ्यांची संख्या अफाट होती आणि ते मॅडमला खूप आवडायचं, की माझ्याकडे अटेन्शन आहे. पण सध्या त्यांच्याकडं त्यांचा नवरोबा सुद्धा अटेन्शन देत नव्हता. म्हणून बाईंनी ठरवलं, की आपल्याला तरुण व्हायचं. एक गोळी खायची आणि तरुण व्हायला पाहिजे. असं काहीतरी व्हायला पाहिजे. आणि त्यांचं भाग्य एवढं, की एक ॲडव्हर्टाइज मिळाली त्यांना, की एक गोळी खा आणि तरुण व्हा. अरे वाह! बाई त्या खुश झाल्या, की आपण आता केमिस्टकडे जायचं आणि गोळ्या घ्यायच्या आणि तरुण व्हायचं. कारण पुन्हा आता खूप बदललंय. खूप बदललंय. पहिली फक्त पी होती, आता बी आली, बी गेली, आता मेट्रो यायला लागली. एवढं सगळं बदललंय. तर आपण का राहायचं? आणि बाईंनी ठरवलं. आणि तीच ॲडव्हर्टाइज साहेबांच्या पण हातात पडली नवरोबाच्या. नवरोबानं पण विचार केला, की आपण बायकोला न सांगता ही औषधं घ्यायची आणि आपण हे तरुण व्हायचं. आणि दोघांनी ठरवलं, की आपल्याला तरुण व्हायचं. ज्यावेळी ह्या मॅडम एखाद्या केमिस्टकडे जातात, त्यांचं सुदैव एवढं होतं, की त्या औषध दुकानात स्वतः फार्मसिस्ट बसलेला होता. त्या फार्मसिस्ट हा जागरूक फार्मसिस्ट होता. त्यानं हे मॅडमची इच्छा पाहिली आणि पुणेरी फार्मसिस्ट असून सुद्धा तो म्हणाला, "मॅडम, मला तुमची औषधं लगेच द्यायची नाहीयेत. कारण एक गोळी खा आणि तरुण व्हा असेल, तर ह्या गोळीचे दुष्परिणाम खूप होऊ शकतात." मॅडम म्हणाल्या, "तुमच्यावर माझा विश्वास आहे. फार्मसिस्टवर विश्वास ठेवला तर काय होतं हे कळेल, की तुम्ही सांगा वाचून, की कशी-कशी औषधं घ्यायची. तुम्ही फार्मसी प्रॅक्टिसची प्रॅक्टिस करा आणि मला औषधं द्या." आणि बरोबर असं झालं. आणि पुढे हे नवरोबा पण काही औषध दुकानात गेले आणि काही दिवस होऊन गेले 5-6 महिने, वर्ष होऊन गेले आणि त्यांना फॅमिलीमध्ये एक छोटा मुलगा होता 15-16 वर्षाचा, 17-18 वर्षाची मुलगी होती. तो मुलगा दारावर बेल वाजवतो. तशी अशी सुंदर अशी महिला दरवाजा उघडायला येते. तो म्हणतो, "दीदी, दीदी तू आज घरी कशी काय?" दीदी म्हणते, "अरे तू मला ओळखलंच नाहीस." "शपथ काय झालं?" "अरे मी तुझी आई आहे आई." "आई अगं तू एवढी कशी काय बदललीस? एकदम दीदीसारखी दिसायला लागलीस. असा चमत्कार काय झाला? आणि बाबा कुठे गेले? बाबांना कसं काय ओळखणार?"
अरे बाबा पण आहेत बघ तिथे, त्या बाबा सायकल खेळतायत. काय झालं होतं बघा. ह्या मॅडम त्याच्या फार्मसिस्टकडे गेल्या, त्या फार्मसिस्टनी प्रोटोकॉल त्याला करून दिला, वाचून करून दिला, की औषधं कशी घ्यायची. आणि हे मिस्टर होते, त्यांना डिस्काउंट पाहिजे होते, डिस्काउंट. ती आई म्हणते, तुझे बाबा त्या दुकानात गेले, की जिथे एका गोळीवर 4 गोळ्यांचा डिस्काउंट होता. तुझ्या बाबांना काय डिस्काउंटमध्ये इंटरेस्ट आहे रे. बरे एकावर 1, एकावर 2, एकावर 3. बरं झालं आमच्या लग्नाच्या वेळी अशा काही स्कीम नव्हत्या. तर असे तुझे बाबा आता 1 गोळी खाण्याऐवजी त्याच पैशात 4 गोळ्या घेऊन आलेत. आता बाबांना एक दुधाची पिशवी घेऊन ये, भूक लागली असेल. अशी गोळी होऊ शकते, की आमच्या गडबडीमुळे एखादा माणूस मरू शकतो. एखादी महिला सुंदर होऊ शकते आणि एखादा वडील हा पाळण्यात झोपू शकतो. एवढं हे सर्व होतं. तर फार्मसिस्टचं ऐकलं नाही, फार्मसिस्टनं काउन्सिलिंग केलं नाही, फार्मसिस्टनं रेकॉर्ड ठेवलं नाही, तर एवढी जबाबदारी मला समाजानं घालून दिलेली आहे. आणि त्या समाजामध्ये आज आपण बघतो, की फॅमिली फिजिशियन आहे. ह्याच समाजामध्ये फॅमिली फार्मासिस्ट होणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे जर झालं तर आता आहे त्याच्या डबल फार्मसी कॉलेज आपल्याला नक्कीच लागतील. जेनरिक मेडिसिन बद्दलचं खूप वेड आहे दुसरं. स्वस्त दिसतं की जेनरिक. अखंड जगाच्या पाठीवर स्वस्त औषधं म्हणजे जेनरिक औषधं डेफिनिशन करणारा एकमेव देश म्हणजे भारत आहे. जर अमेरिकेची जर डेफिनिशन बघितली तर जे औषध मूळ औषधाला बायइक्विव्हॅलंट आहे. मूळ औषधाचा आणि दुसऱ्या औषधाचा जो गुण समान आहे. जे पेटंट एक्सपायरी नंतर हे औषध बनतं, त्या औषधाला जेनरिक म्हणतात. भारतामध्ये 90% औषधं ही पेटंट कंट्रोलच्या अंडर नाहीये. म्हणजे जेनरिक हा कन्सेप्टच तिथे लागू पडत नाहीये. आणि दुसरं स्वस्त औषध म्हणजे जेनरिक आहे. हे म्हणणाऱ्या लोकांना मी विचारू शकतो, तुमचं ते औषध बायो इक्विव्हॅलंट होतं का? म्हणून मी इथं टेबल दिलाय. तुम्हाला जर स्वस्तच औषधं पाहिजे असेल तर न्यूमिस्लाइडचा टेबल दिलाय. बघा पहिलं औषध आहे न्यूमिलीड. ₹41 12 पैशाला ही होलसेल प्राइस देते आणि त्याच्यावर फक्त ₹10 हे प्रॉफिट होतं केमिस्टला. निस ₹43 ला ₹10 प्रॉफिट होतं. पण तुम्ही जर खाली गेला तर निस्सिप जी ₹40 ला गोळी मिळणार होती, ती फक्त ₹5 ला गोळी मिळते. पण ती विकली जाते अजून ₹40 ला आणि त्या एका गोळीवर फक्त त्या एका 10 गोळीच्या स्ट्रिपवर ₹34 म्हणजे त्याचं पर्सेंटेज आहे 647% प्रॉफिट मिळतो. जर का जेनेरिक औषधी एवढी स्वस्त आहेत, तर 5% जास्त फायदा घेऊन हे विकायला पाहिजे होतं. म्हणजे ₹5.29 गोळी ₹7 ला विकायला पाहिजे होती. पण आमचे केमिस्ट काय करतात, ज्यांना जेनेरिक म्हणायचं आहे, ते ₹33 ऐवजी ते ₹30 ला देतात. तरी सुद्धा ₹500 फायदा ते करून घेतात. माझा प्रश्न पैशाबद्दल नाहीये. माझा प्रश्न आहे, की जी गव्हर्नमेंटची सुद्धा जनऔषधी औषधं आहेत किंवा ही अशी जेनेरिक औषधं आहेत, ही बायो इक्विव्हॅलंट आहेत का? त्यांची बायो इक्विव्हॅलंट चाचणी झालेली आहे का? हे महत्वाचं आहे. आणि ते भारतामध्ये आत्ता कुठे जन्माला येतंय. आत्ता फक्त 139 औषधांचीच यादी आलेली आहे, की ज्यांचं हे बायो इक्विव्हॅलंट टेस्टिंग करायचं आहे. पण अजून हे खूप धीम्या गतीनं चाललेलं आहे. पण आपल्याला सर्वांना वेड या जेनेरिक औषधाचं आहे आणि तीही जेनेरिक औषधं आपण ऑनलाईन घ्यायची आहेत. कारण मी मोबाईल ऑनलाईन घेतो, मी ग्रॉसरी ऑनलाईन घेतो आणि ह्या कोरोनाच्या काळात मी सर्वच काही ऑनलाईन घेतो. मग अशा वेळी औषधं ऑनलाईन आली तर काय? जर औषधं ऑनलाईन आली तर पहिलं भारतीय कायदा म्हणतो, की प्रत्येक औषध हे थेट फार्मसिस्टच्या मार्गदर्शनाखाली पेशंटला द्यायचं आहे, डिस्पेन्स करायचं आहे. मग हा कायदा काय म्हणतो? मला कायदा म्हणतो, की माझी फार्मसी ही एक स्थावर पाहिजे. फार्मसीचं दुकान पाहिजे. मग हे आता औषधं ऑनलाईन कुठून येणार आहे? प्रिस्क्रिप्शनवर एंडोर्समेंट पाहिजे. तर प्रिस्क्रिप्शन जर तुम्ही लोड करणार असेल, तर ते एंडोर्समेंट कुठं करायची? एवढा कायदा स्ट्रॉंग आहे. कायदा स्ट्रॉंग आहे, मग ही ऑनलाईन फार्मसी लीगल आहे का इल्लीगल आहे? तर 2008चा रिपोर्ट आहे, की 3000 ऑनलाईन फार्मसी त्यावेळी होत्या. आता ह्या 5000 झाल्या असतील. आणि एक स्टेटमेंट आहे, की इंडिया इज बिकमिंग हेवन फॉर द इल्लीगल बिझनेस.
आणि त्याचं हे एक्झाम्पल आहे की आज अनेक ऑनलाईन फार्मसी बिनधिकपणे चालू आहेत की ज्याची दिल्ली हायकोर्टाची 12 ऑक्टोबर 2018 ची ऑर्डर आहे की बॅन द सेल बाय ऑनलाईन. आणि ह्याच धर्तीवर DCGI-नं 2018ला प्रत्येक राज्य शासनाला ऑर्डर पाठवलेली आहे की तुमच्या राज्यामध्ये ऑनलाईन फार्मसी असता कामा नये. कागदी घोडे चकचकीत नाचलेले आहेत की ज्या औषधाला स्टोअर इन कूल प्लेस आहे. आजचं टेम्परेचर ह्या महिन्याचं 42-45 डिग्री असतं. जिथं 25 डिग्रीला औषध ठेवायचं होतं, ते 45 डिग्रीला औषध कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यातून येतं. चेन्नईमधून येतं, उत्तर प्रदेशमधून येतं, जम्मू काश्मीरमधून येतं. कुठून येतं औषध? ते विमानाने येतं, तर विमानाच्या लगेज बॉक्समध्ये ठेवलं जातं. लगेज बॉक्समध्ये टेम्परेचर किती असतं? ते नाशिकमध्ये येतं, तर नाशिकमध्ये गोडाऊन कुठे आहे? त्या गोडाऊन नंतर ते औषध ते घेतलं जातं. नाशिकमध्ये दिवसभर ते गुर गल्ली बोळात फिरलं जातं. त्या औषधाला पाहिजे तेवढं तापवलं जातं आणि त्याला हॉटकेक म्हणून तुमच्या हातात ठेवलं जातं. ते औषध किती उपयोगी आहे ते देव आणि तुम्ही जाणे. त्याच्या पलीकडचं फार्मसिस्ट जाणू शकत नाही. अशा ऑनलाईन औषधावर डिस्काउंटसाठी आमची चढाओढ का लागलेली आहे? माझ्या पोटावर किती अत्याचार होतोय माझ्या फार्मसीच्या हा भाग वेगळा आहे. पण जे इल्लीगल आहे, जे कुठल्याही कायद्यात बसत नाहीये आणि त्याच्या पुढेही जाऊन जे औषध स्टोरेज कंडिशनला घातक प्रकारे एक्सपोज होतंय, असं औषध आमचे फार्मसिस्ट सुद्धा ऑनलाईन मागतात. आता काय करायचं? जर का आम्हीच हे केलं, तर जर का फार्मसीची तुमच्या स्ट्रेन सर एक 500 आहे, तर 500 जणांनी प्रत्येकाने एक जरी फॅमिली सुधारली, तर आज लाखो लोकं सुधारतील आणि ह्या सगळ्या सिस्टम बंद पडू शकतात. पण आपल्याला वेळ पाहिजे, आपल्याला आवड पाहिजे आणि एवढी मोठी जबाबदारी समाजाने आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणूनच आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन औषध नको आहेत. फक्त आणि फक्त जेनेरिक औषध नको आहेत. तर बाय इक्विव्हॅलंट औषध पाहिजे. आणि म्हणूनच 2013ला आजचा दिवस खूप मोठा दिवस आहे माझ्यासाठी. 8 वर्षापूर्वी आजच मी संध्याकाळी 5 वाजता हे पुस्तक जेनेरिक औषधे समज गैरसमज हे रिलीज केलं होतं आणि आजच्या त्या दिवशी मी हे सेमिनार देतोय. आज हा एक योगायोग जुळून आलेला आहे. आता आपण पुढे जाऊ, की प्रिस्क्रिप्शन औषधं समजली, जेनेरिक औषधं समजली, ऑनलाईन औषधं समजली. आता आपण OTC औषधावर जाऊ. तर OTC औषध म्हणजे सेल्फ मेडिकेशन नाही. प्रिस्क्रिप्शन औषधामध्ये डॉक्टरांनी डायग्नोसिस करायचं असतं. फार्मासिस्टने डबल चेक करायचं असतं, की डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहिलं योग्य आहे का? तो आजार योग्य आहे का? ती मात्रा योग्य आहे का? रिफिल बरोबर आहे का? एंडोर्समेंट करायचं आणि ते औषध द्यायचं. डबल चेक सिस्टम आहे प्रिस्क्रिप्शन औषधांची. आणि OTC औषधांची सिंगल चेक आहे. म्हणजे तो रुग्ण तुमच्याकडे येतो, फार्मासिस्टकडे येतो आणि तुम्हाला म्हणतो, की माझं डोकं दुखतंय, मला औषध द्या. आणि त्या संपूर्ण औषधाची जबाबदारी फार्मासिस्ट घेतो. तो त्या पेशंटची चर्चा करतो. तुम्हाला काय झालंय, काय नाही झालेलं आणि मग औषधं देतो. त्याला OTC मेडिसिन म्हणतात, ओव्हर द काउंटर मेडिसिन म्हणतात. आणि हे काहीच न करता ज्यावेळेस स्वतःच्या मनाने, बायकोच्या मनाने, बापाच्या मनाने, मुलाच्या मनाने, मित्रांच्या मनाने टीव्ही बघून किंवा ॲडव्हर्टाइज बघून जे औषध घेतली जातात, त्यांना सेल्फ मेडिकेशन म्हणतात. सेल्फ मेडिकेशन स्वतःचा बाप स्वतःच असतो. इथं फार्मासिस्ट बाप असतो आणि प्रिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला 2 बाबा असतात, औषधाबद्दल काळजी घेणारे. अशी ही साध्या शब्दातली गोष्ट आहे. पण जर मलाच समजली नाही, तर मी औषध दुकान टाकतो. मला फार्मसी टाकायची असते, पण माझा दुकानामध्ये इंटरेस्ट असतो. मला सेवा करायची असते, पण मला बिझनेसमध्ये इंटरेस्ट असतो. मला फार्मसिस्ट घडवायचा असतो, पण मला ॲडमिशनमध्ये इंटरेस्ट असतो. तर ह्याच सर्व गडबडीत माझा फार्मसिस्टचा आत्मा कुठेतरी राहून गेलाय आणि तो सुधारण्यासाठी हा आत्माराम गेले 20 वर्ष हेच काम करतोय. जेवढी काही प्रगती व्हायची ते आपण बघूया. तर पेन किलरचे 1-2 एक्झाम्पल घेऊया. डिस्प्रिन हे औषध आज मार्केटमध्ये आहे. थोडा आता कमी यूज झाला. का कमी यूज झाला हे महत्वाचं आहे. कारण हे डिस्प्रिन घेऊन अनेकांना अनेक प्रकारचे आजार झाले.
त्यातला हा आजार म्हणजे रेज सिंड्रोम. युजुअली 18 वर्षाच्या खालील मुलांना हा घातक आजार होतो, जर का डिस्प्रिन रेग्युलर घेतली तर. हे डिस्प्रिन जर का लेडीजनी त्यांच्या पिरियड्समध्ये घेतलं तर ब्लिडिंग वाढू शकतं. हे जर प्रेग्नन्सीमध्ये घेतलं तर घातकता आहे. जर का एखाद्या सर्जरीच्या अगोदर घेतलं, जखम झाली त्याच्या अगोदर घेतलं, तरी सुद्धा इथे आजच्या कोरोनाच्या काळात हे ॲस्पिरिन अनेक जण घेतात. डॉक्टरांना विचारलं नाही, कुणाला विचारलं नाहीये. तर काहींना हा एवढा त्रास होतोय, की त्यांचं रक्त एवढं पातळ होतंय, की साधी जरी जखम झाली तर ब्लड वाढतंय. पण कोणतरी म्हणतंय, की नाही, नाही तो डी डायमर वाढतो आणि मग तुम्हाला हा अटॅक येईल, तो अटॅक येईल. मग बाबा जातो, 3-4 रुपयाचीच गोळी आहे स्ट्रिप. इकोस्प्रिन घ्यायची आणि कोणी सांगितलं नाही. आमच्यातले अनेक जण ही औषधं घेतात. काही-काहींना संडास वाटे आणि तोंडावाटे सुद्धा रक्ताच्या उलट्या झालेल्या केस आता रिपोर्ट झालेले आहेत आणि मग कळतं, "बाबा तू काय करतोस?" तर "सर मी कोरोना झाल्यापासून दररोज डिस्प्रिन घेतो." कुणी सांगितलं होतं? तर बरेच डॉक्टर आपल्याकडे जन्माला आलेत. त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं. म्हणून दिसायला गोळी साधी आहे माझी डिस्प्रिन, पण ती योग्य वेळी वापरली तर आणि म्हणून आजकाल डिस्प्रिनचा उपयोग कमी झालाय. फक्त इकोस्प्रिनच जास्त आपल्याला दिसते आणि हे एकदम बरोबर आहे. सगळ्यात सेफ 1877 पासून जे औषध वापरलं जातं ते म्हणजे पॅरासिटामॉल. वाटतं कोणाला की हे औषध म्हणजे चणे फुटाणे घेतले, चॉकलेट घेतली, तसंच घ्यायला हरकत नाही. पण जर का हे औषध लहान मुलांना तुम्ही वारंवार दिलं तर आहे की लिव्हर डॅमेज होऊ शकतं. तुम्ही क्रोसिन सिरपची बॉटल बघितली तर तिथं इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. इट इस इंजुरियस टू लिव्हर. आणि मोठ्या माणसांना सुद्धा हे घातक आहे. कधी घातक आहे? रात्री 3-4 पर्यंत चांगली पार्टी चालली, तर सकाळी डोकं दुखतं, सकाळी डोकं दुखतं. जसं सूर्य उगवावा लागेल तसं डोकं दुखतं. याचं सायंटिफिक कारण अल्कोहोलमुळं व्हॅसोडायलेशन होतं आणि व्हॅसोडायलेशन झालं की एका वेळी तुमचं डोकं दुखतं आणि डोकं दुखायला लागलं की आम्हाला क्रोसिनची आठवण येते आणि जर का अल्कोहोल बरोबर जर क्रोसिन घेतलं तर त्याचा मेटाबोलाइट तयार होतो. एन असेटामाइन पॅरा बेन्झोक्विनोन आणि हा सगळ्यात अल्सरेटिव्ह आहे लिव्हरला. म्हणजे तुमचं लिव्हर दारूनं जेवढं मेलं नसतं, अल्सर झाला नसता, तेवढा दारू बरोबर तुम्ही क्रोसिन घेतल्यामुळे होऊ शकतं. एवढी घातक गोष्ट आहे. पण आपल्याकडे ही माहीत नसल्यामुळे, चर्चा होत नसल्यामुळे अनेक जण सकाळ-सकाळी डोकं दुखायला लागल्यानंतर किंवा अल्कोहोलचं सेवन केल्यानंतर अशी औषधं घेतात. लहान मुलांचा डोस पेडियाट्रिकमध्ये डोस खूप महत्त्वाचा आहे. किती ड्रॉप घालायचे? 2 ड्रॉप घालायचे, 4 ड्रॉप घालायचे नाहीयेत. ड्रॉप्सचं माझ्या मराठी पुस्तकात, इंग्लिश पुस्तकात सगळीकडे कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. हे कॅल्क्युलेशन आम्हाला करायला पाहिजे आणि त्यासाठी फार्मसिस्टची गरज असते. डॉक्टर एवढं काही करू शकत नाही. आणि एक बेस्ट एक्झाम्पल देतो. मॅडम तुमच्या म्हणाल्या मगाशी, की लिफलेट वाचायला पाहिजे. आता भारतातल्या औषधामध्ये लिफलेटच गायब व्हायला लागले. कारण लिफलेटचं काही कामच नाही. लिफलेटचं काय काम ते स्ट्रिप हातात घ्यायच्या अगोदर ते लिफलेटनं हात टिश्यू पेपर म्हणून आम्ही लिफलेट वापरतो. तर ह्या लिफलेटची काय एक एक्झाम्पल मला सापडलं ते देतोय. अनाल्जिन जे आमच्याकडे 1971 खूप अगोदरपासून म्हणजे पॅरासिटामॉल बरोबर अनाल्जिन वापरलं जायचं. ते अनाल्जिन यूएसने 1971 साली बॅन केलं. भारतानं कधी बॅन केलं बघा? 2013 ला. मध्ये वर्ष किती झालेत? 36 वर्ष झाली. अमेरिकेतल्या माणसांचा व्हाईट ब्लड सेल कमी व्हायच्या म्हणून त्यांनी हे औषध बंद केलं. यूएसनं केलं, ऑस्ट्रेलियानं केलं, जपाननं केलं, कॅनडानं केलं, स्वीडननं केलं. एवढंच नव्हे आपल्या शेजारच्या नेपाळनं केलं, नायजेरियानं केलं. कधी? 1970-1980 च्या दरम्यान. आम्ही त्याला 36 वर्ष घेतली. जर का अमेरिकेतल्या माणसाच्या WBC यानं कमी होता, तर इंडियातल्या काय WBC गोल्ड प्लेटेड, प्लॅटिनम प्लेटेड आहेत का? नक्कीच नाही. पण आमच्याकडे याचा स्टडी होत नाही. आमच्याकडे याचा स्टडी केला जात नाहीये. आता सिस्टम झालेली आहे तेही सांगतो. आता स्टडी होतो आपल्याकडे. फार्माकोव्हिजिलन्स सेंटर आहे. पण त्याच्याकडं नोंदी किती लोकं करतात? आम्ही नोंद करत नाहीये. माझ्या मॉडर्न डिस्पेन्सिंग फार्मसीच्या बुकमध्ये 2004 ला मी त्याचं लिफलेट लावलेलं आहे, की प्रत्येक फार्मसिस्टनी, नर्सनी, डॉक्टरनी औषधाबद्दल जर का साइड इफेक्ट झाला, तर नोंद करा. तरच औषधं बॅन होतील. आमच्याकडे औषधं बॅन व्हायला खूप अवघड जातं आणि औषध बॅन झालं तर आमची सिस्टम एवढी स्ट्रॉंग आहे, की
की त्याला मी एका वर्षात परत बॅन उठवायचा प्रयत्न करतो. आणि मार्च 19 2014ला अनाल्जिनवरचा बॅन उठवला गेला. का बॅन उठवला गेला? तर तर अशी क्ल्यू लढवली, शक्कल लढवली, की त्यात आपण एक प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन लिफलेट बनवू आणि त्या लिफलेटवर लिहू, "द ड्रग इज इंडिकेटेड फॉर सिव्हिअर पेन और पेन ड्यू टू द ट्यूमर अँड अल्सो फॉर ब्रिंगिंग डाउन द टेम्परेचर इन द रिफ्रॅक्टरी केसेस व्हेन अदर अँटिपायरेटिक्स फेल टू डू सो." म्हणजे असं लिहायचं. म्हणजे याचा अर्थ काय? प्रत्येक डॉक्टर, प्रत्येक फार्मसिस्ट, प्रत्येक पेशंट हे ते लिफलेट वाचेल आणि मग ठरवेल हे औषध घ्यायचं का नाही. अरे भाऊ, आमच्याकडे आम्ही लिफलेट हात स्वच्छ करायला वापरतो. पण सुदैवानं 2014चं औषध परत 2015ला लगेच इमिडिएटली बॅन झालं. हे टिकू शकलं नाही. हे तुमचं आमचं सुदैव. पण आम्ही निम्युस्लाइड खातो, जी 184 देशामध्ये पास झालं होतं, अप्रूव्ह झालं होतं. त्यातल्या 183 देशांनी त्याला बॅन केलं. भारतात हे औषध चालू आहे. 183 देशात बॅन करताना सांगितलं, की ह्यानं लिव्हर डॅमेज होतो. पण भारतीयांचा लिव्हर हा स्टेनलेस स्टीलचा असल्यामुळे आमचा डॅमेज होत नाहीये. म्हणून आम्हाला चिंता नाही. याच्या पलीकडे जातो, सामाजिक प्रश्न घेऊन पुढे येतोय. इमर्जन्सी पिल. इमर्जन्सी पिल हा तसा बोलायला नाजूक प्रश्न आहे, पण बोलला पाहिजे. तरुणांपासून ते एक मध्यम वर्गापर्यंत सगळ्यात मिसयूज होणारं हे औषध आहे. 14 फेब्रुवारी, 31 डिसेंबर सगळ्यात जास्त खपणारं औषध. अनेक सामाजिक सणांच्या वेळी सोशल गॅदरिंग होतात, त्यावेळी खपणारं औषध म्हणजे इमर्जन्सी पिल. ही अनप्रोटेक्टेड सेक्स आहे. की सेक्स अनप्रोटेक्टेड झाला आणि प्रेग्नन्सी व्हायची भीती असेल, तर तुम्ही 72 तासामध्ये हे औषध घ्यावं म्हणून ही इमर्जन्सी पिल सरकारने बाजारात आणली. त्याला प्रिस्क्रिप्शनची गरज नाही. कारण हे अचानक गडबडीत लागतं. इमर्जन्सी आहे. इमर्जन्सी शब्दाचाच अर्थ आहे, की हे इमर्जन्सी आहे म्हणून ही पिल वापरा. इमर्जन्सी कधी असू शकते? पॉझिटिव्हली विचार केला तर इमर्जन्सी फक्त 2दा असू शकते. जर का एखादी लेडीज कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल घेते आणि ती पिल घ्यायची चुकलेली आहे, म्हणून त्यांना टेन्शन आलं, की बाबा पिल घ्यायची चुकली आणि मग का असं काय झालेली भेट झालेली आहे, तर मला दिवस जायला नको म्हणून. किंवा एखादा माणूस कंडोम वापरतोय आणि तो कंडोमच ब्रेक झाला तरी किंवा फोर्सफुल सेक्स झालेला आहे, अत्याचार झालेला आहे, अशा वेळी इमर्जन्सी पिल वापरावी म्हणून भारत सरकारनं इमर्जन्सी पिलला मान्यता दिली. त्याला थोडी ड्रग इंटरॅक्शन पण आहेत. पण हीच इमर्जन्सी पिल सुरक्षा का सोय ही खूप महत्वाची आहे आणि आज ती सोय म्हणून वापरली जाते. आज भरपूर ॲड केली जाते त्याची. पण हीच पिल अनेकांना हे डॉक्टर आहेत, शिल्पा चिटणीस पुण्यातले डॉक्टर आहेत. आमचे डॉक्टर संजय गुप्ते आहेत. त्या सर्वांनी लिहिलेली ही गोष्ट आहे. माझं सुद्धा त्याच्यावर व्याख्यान आहे, की ह्याच्यामुळं अनेक मुलींना, अनेक लेडीजना वारंवार जर का ही पिल घेतली तर परत दिवस जात नाहीयेत. परत त्या आई होऊ शकत नाहीत. कारण त्यांचा हार्मोनल चेंज एवढा होतो, की परत त्या आई व्हायची संभावना कमी होते. एवढं हे डेंजर औषध आहे. इमर्जन्सी पिल, लूज द स्पेशल स्टेटस अशा सर्व पेपरला येऊन सुद्धा आज इमर्जन्सी पिल ही प्रोव्होक करणारी आहे. बिनधास्त तू वापर, काही कर, गडबड कर, चुका कर, तुझी सर्व काळजी घ्यायला इमर्जन्सी पिल आहे. तर इमर्जन्सीचा अर्थ कळत नसल्यामुळं काय होतं आणि ह्याच्या पुढे जाऊन अशा पिलवर किती स्कीम आहेत. एक टॅबलेट घेतली तर एक प्रेग्नन्सी किट फ्री मिळतं तुम्हाला. एका टॅबलेटवर 2 टॅबलेट फ्री मिळतात. जे तापाच्या गोळ्या फ्री द्यायला पाहिजेत, कोरोनाच्या गोळ्या फ्री द्यायला पाहिजेत, रेमडेसिवीर फ्री द्यायला पाहिजे, तिथं आमच्या ह्या गोळ्या फ्री देतात. कारण इमर्जन्सी लोकांना काय कळत नाहीये. ना याला ना कळे ना त्याला कळे काही इमर्जन्सी. म्हणूनच होते औषधांची ऐसे की ना याला ना कळे ना त्याला ना कळे काही इमर्जन्सी. म्हणूनच होते औषधांची ऐसी की तैसी. पाण्याचा बंब येतो म्हणून उठसूट कोण आग लावतं का? हं? पाण्याचा बंब येतो म्हणून उठसूट कोण आग लावतं का? मारुती व्हॅन समजून ॲम्ब्युलन्समध्ये कोण बसतं का? सगळं चकचकीत आहे ना. गोळ्या आहेत म्हणून तुम्ही बिनधास्त कसे काय वागता?
ठीक आहे, कॉर्पोरेशनचा बंब माझ्या घराशेजारी आहे म्हणून मी घर पेटवून नाही देत नाही ना, पण आम्ही देतो. इमर्जन्सी पिल वापरताना देतो. ही कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळी आहे, त्याच्यात त्या लिफलेटवर लिहिलेलं आहे सर्व आणि लिहिलेलं आहे की हे सबस्टिट्यूट नाहीये तुमच्या रेग्युलर कॉन्ट्रासेप्टिव्हला. म्हणजे कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल आहे. पण मारुती व्हॅन आणि ॲम्ब्युलन्स गाडी वेगवेगळी असते ना. हे सगळं समजतं. म्हणूनच म्हणतो मारुती व्हॅन समजून ॲम्ब्युलन्समध्ये कोण बसतं का? या भोग संस्कृतीच्या मॉलमध्ये शरीरही झालंय आयटम फॅन्सी. ना याला ना कळे ना त्याला कळे. काही इमर्जन्सी म्हणूनच होते औषधांची ऐसी की तैसी. मनावरील ब्रेक सुटतो. मनावरील ब्रेक सुटतो तेव्हा मूल होई अनवॉन्टेड. तर गडबड झाली काय करायचं? मूल तरी नको आहे. मनावरील ब्रेक सुटतो तेव्हा मूल होईल अनवॉन्टेड. 72 तासांची थोडी सुरक्षा पण जास्त सोय. आम्ही त्या औषधाकडे सोय म्हणून पाहिलं. 72 तासांची थोडी सुरक्षा पण जादा सोय. किंमत मोजावी लागेल जेव्हा मूल होईल वॉन्टेड. आजकाल काही नाहीये. पण ज्यावेळी मूल हवं आहे, आई व्हायची इच्छा आहे, त्यावेळी ह्या सगळ्या चुकांचा भार येईल आणि डॉक्टर सांगेल, की तुम्हाला आई होता येणार नाही. कारण त्याच्या अगोदर का इमर्जन्सी पिल वारंवार वापरली असेल, तर हे होऊ शकतं. किंमत मोजाल जेव्हा मूल होईल वॉन्टेड. कलियुगात लग्नाआधीही लागते आपल्याला फियांसी. ना याला ना कळे ना त्याला कळे काही इमर्जन्सी. म्हणूनच होते ते औषधांची ऐसी की तैसी. भडक जाहिराती करतात सत्य असत्याची बायपास. पेपरला जाहिरात, टीव्हीला जाहिरात, अनेक जाहिराती असतात. हे वापरा. टीव्हीची तरी ॲडव्हर्टाइज आहे, की एक महिला दुसऱ्या महिलेला फोन करते आणि सांगते असं झालंय, आज माझं डेटिंग आहे, मित्राबरोबर जायचंय. दुसरी महिला म्हणते बिनधास्त जा आणि लगेच ते ॲडव्हर्टाइज येते इमर्जन्सी. भडक जाहिराती करतात सत्य असत्याची बायपास. मानवाचा खून करणारे ही पीएचडी पण मॅट्रिक नापास. आम्ही शिकलो खूप हो. खूप शिकलो पण बिझनेस ज्यावेळी येतो त्यावेळी आम्ही मॅट्रिक नापास सारखे वागतो. आणि अनेक आज सुद्धा एक्झाम्पल बघितली तुम्ही कोरोनाच्या काळात. रेमडेसिवीर कुठं बनत होत असतंय. सगळ्यात जास्त बनतं ते पनीर बनतं बरं का पनीर. पनीर, खवा हे सगळ्यात जास्त भारतात डुप्लिकेट बनतात. आमची औषधं थोडीफार बनतात. आहे एफडीए काम चांगलं करतंय. पण पीएचडी लोक सुद्धा अनेक शिकलेले लोक सुद्धा ज्यावेळी अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतात, त्यावेळी खूप वाईट वाटतं. पैशासाठी ही दुनिया खेळ खेळते आईशी. त्या एका महिलेला आई सुद्धा होऊन देणार नाही ही दुनिया. पैशासाठी दुनिया खेळ खेळते आईशी. ना याला ना कळे ना त्याला कळे काही इमर्जन्सी. म्हणूनच होते औषधांची ऐसी की तैसी. ही गोष्ट फक्त इमर्जन्सी पिल सांगण्यासाठी होती. दुसरा सर्वात महत्त्वाचा इश्यू आज आपल्याला मान खाली घालायला लागते, की कोरोनाचा जो टाइप आहे, तो भारताच्या नावाने कोणी म्हणालं, की आम्ही म्हणतो, "नाही, नाही, 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 तो भारतीय नाहीये, भारतीय नाहीये. तो तुमच्याकडे कुठेतरी जन्माला आलाय." पण भारताने एक मोठी देणगी जी दिलेली आहे जगाला, त्याच्याबद्दल आपण बोलू. ती म्हणजे अँटिबायोटिक. अँटिबायोटिक का घेतात? हाच मुळी प्रश्न आपल्याला. कोणाला ताप आला, साधी खवखव झाली, एक दिवस खोकला आला, तो अॅलर्जिक असेल कदाचित. हिवाळ्यामध्ये येणारा खोकला, पावसाळ्यामुळे येणारा खोकला थोडेफार अॅलर्जिक असतात. तरी सुद्धा आमच्याकडचे अनेक आणि त्यामध्ये आपले फार्मसिस्ट सुद्धा आहेत, त्यामध्ये प्रोफेसर सुद्धा आहेत, की लोकं अझिथ्रोमायसिनची एक गोळी घेतात. सिप्रोडॉक्स एक गोळी घेतात आणि म्हणतात, की माझा खोकला बरा झाला. अरे वाह! तर हा औषध तुम्ही जर का योग्य मात्रेमध्ये घेतलं नाही, तर काय होतं? ह्याचं साधं उदाहरण म्हणजे आपल्याकडचे अनेक मोठे-मोठे लोक, की अगोदर तो मोठा लोक एकदम छोटा असतो, बारकी असतो. पताका लाव, भिंतीवर पोस्टर लाव, हळ्या दे असणारा असतो. तो एखाद्या पुढाऱ्याच्या नादाला लागतो. मग तो गाडी बेफाम चालायला लागतो. त्याला सिग्नल कळत नाही, माणसं कळत नाही. तो 2-4 ॲक्सिडेंट करतो. पोलीस त्याला घेऊन जातात. त्यावेळी त्याचा बॉस म्हणजे दादाचा फोन जातो पोलिसांना, "साहेब, तो आपलाच कार्यकर्ता आहे, सोडून द्या." आणि त्या पोराला सोडून दिलं जातं. त्याच्या चुकाकडं दुर्लक्ष केलं जातं. त्या बाबाला कळतं, की माझ्या मागे आता साहेब आहेत, आपले दादा आहेत. तो उद्या अजून गुंडगिऱ्या करतो, गाड्या पेटवून देतो, दमदाटी करतो. हळू तो इलेक्शनला पण उभा राहतो. गावातला ग्रुप लीडर होतो. पुढं काय होतो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे.
आणि तो एवढा निगरगट्ट बनतो की त्याला आता कशाचाच फरक पडत नाही. त्याला म्हणतात ड्रग रेजिस्टन्स. म्हणजे की 5 दिवस 3 टाइम, 5 दिवस 2 टाइम ह्या गोळ्या घ्यायच्या होत्या म्हणजे तो बॅक्टेरिया मरणार होता. अँटीव्हायरल औषध योग्य मात्रेमध्ये घेतलं असतं तर ते व्हायरस मरणार होता. पण आम्ही ही औषधं योग्य मात्रेमध्ये योग्य कारणासाठी घेतली नाहीत. म्हणून आज कोरोनासारखे आजार रंग बदलतायत. आज एक स्ट्रेन, उद्या एक स्ट्रेन, परवा एक स्ट्रेन. कारण त्या बॅक्टेरियाला आणि त्या व्हायरसला पण जगायचं आहे. शंकरानं, ब्रह्मानं, विष्णूनं सर्वांना समान आशीर्वाद दिलेला आहे, की तुम्ही सगळे जगाल. चूक करणार आहे तो मानव चूक करणार आहे. कारण आम्ही जर का अँटिबायोटिक योग्य कारणासाठी वापरले नाही, तर तो बॅक्टेरिया पैलवान बनतो. तो बॅक्टेरिया रेझिस्टंट येतो त्याला आणि आज असंच झालेलं आहे. जेवढे काही साथीचे आजार येणार आहेत, ते मिसयूज ऑफ अँटीव्हायरल ड्रग, मिसयूज ऑफ अँटिबायोटिक ड्रग्स आणि आपण खाणं-पिणं काय करतो, त्याची इम्युनिटी आपल्यात नाही म्हणून येणार आहेत. म्हणूनच हा जो सुपर बग आहे, याला मात्र नाव आपल्या दिल्लीचं नाव आहे. न्यू दिल्ली मेटॅलो बीटा लॅक्टमेज 1 MDN1 असं आहे आणि हा स्ट्रेन एवढा मोठा आहे 2008 ला जो आयसोलेट झालाय, की 28 औषधं हायर अँटिबायोटिकला सुद्धा हा मरत नाहीये. किती मोठी देणगी आम्ही दिलेली आहे. का? मला ताप आला म्हणून मी सिप्रोडॉक्स 2 गोळ्या घेतल्या. मी अॅझिथ्रोमायसिनची 1 गोळी घेतली. कोणी सांगितलं? माझ्या बायकोच्या भावानं सांगितलं. तो कोण? तो मोठा माणूस. माझ्या बायकोचा भाऊ आहे ना. म्हणजे जगामध्ये बायको मोठी, त्याच्यापेक्षा बायकोचा भाऊ मोठा आणि मग ही अशी गडबड होते. हो की नाही? तर हे समजून घ्या. आपल्याला खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे. म्हणूनच सेल्फ मेडिकेशन रेग्युलर व्हायचं ते होतंय. पण आज किती होतंय हे महत्वाचं आहे. तुमचा हा सर्व सेमिनार इव्हेंट हा कोव्हिडसाठीच चाललेला आहे. म्हणूनच मी कोव्हिडसाठी बोलतो, की कोव्हिड हा जगासाठी कोव्हिड-19 होता. पण भारतासाठी हा कोव्हिड-19 आहे, कोव्हिड-20 आहे, कोव्हिड-21 आहे. कदाचित कोव्हिड-22 पण असेल. याला कारण काय? कारण आमच्याकडं असलेले असंख्य डॉक्टर, डॉक्टर WhatsApp, डॉक्टर बायको, डॉक्टर दोस्त, डॉक्टर फार्मा डॉक्टर राम आणि त्याच्याबरोबर डॉक्टर देव. डॉक्टर एखाद्या गणपतीचा अध्यक्ष आताच्या बरेच जन्मणार आहेत. कारण आता ना सगळ्या नगरसेवकाचं एक लसीकरण सेंटर असणार आहे. त्यामुळं सगळे गणपती मंडळाचे अध्यक्ष हे डॉक्टर म्हणून तुम्हाला भेटणार आहेत. ते तुम्हाला सल्ला देणार आहेत. कशी औषधं घ्या, कशा घेऊ नका. नगरसेवक स्वतः डॉक्टर म्हणून येणार आहेत. आज आपले अनेक आमदार, खासदार एखाद्या मोठ्या डॉक्टरपेक्षा बिनधास्तपणे बोलतात कोरोनाचं औषध कसं घ्यायचं, कसं नाही घ्यायचं. मिनिस्टर बोलतातच, चीफ मिनिस्टर बोलतात, प्राईम मिनिस्टर बोलतात. फक्त एम-डी डॉक्टर जो ह्या इन्फेक्शन कंट्रोलचा इन्चार्ज असतो, तोच सगळ्यात कमी इथे बोलतो. बाकीचे सर्व डॉक्टरांचं एवढं आहे. जर का एवढे डॉक्टर ह्या भारतात बोलत असतील, तर माझ्यासारखा आत्माराम पवारने ह्याच्यावर बोलू नये, असं मला वाटतं. म्हणून मी कोव्हिडच्या औषधावर मी काही बोलणार नाहीये. पण तुमच्या काही शंका असतील तर ते नक्कीच सांगतो. पण मी एवढंच सांगेल, की कोव्हिडबद्दल की सगळ्यात जे आपल्या हातात आहे ते करा. की आपल्या आदती बदला, सवयी बदला. तर ही सवय बदलायची कधी सांगितलंय मी 20 एप्रिल ज्यावेळी आपलं लॉकडाऊन चालू झालं होतं. घरात बसल्या-बसल्या पहिली कविता लिहिली होती मागच्या वर्षी 20 एप्रिल 2020 ला. भाई भाई कहते रहे. भाई भाई. इंडियाचा भाई कोण तुम्हाला माहित आहे. मला राजकारणात जायचं नाहीये. भाई भाई कहते रहे, इस भाईचारे से ही पहला कोरोना. कोरोना से डरना ना, हमी है उसको हराना. आशिक माशुका को कहता है, आशिक माशुका को कहता है, आपकी सुंदर आंखों में चाहता हूं मरना, मगर आंखें इन गंदे हाथ से ना खुजलाना और लोगों को व्यर्थ मिलने की पुरानी आदत छोड़ देना. कुठं पण गेला की डोळे चोळत बस, कोणाशाही गप्पा मारत बस, ग्रुप कर, चकाटपेट असं सोडून द्या. ये आदत छोड़ना, कोरोना से डरना, हमें उसे हराना. आप यदि चाहते हो इसको उठाना, उसको बिटाना, किसी को पटकाना. भारतानं लगेच पहिल्या महिन्यातच जाहीर केलं, की कोरोना पळून गेला. ज्यावेळी दुसरे सगळे देश तयारी करत होते दुसरी लाट न येण्यासाठी.
आणि आमचा विचार चालला होता का कुणाला उठवायचं, कुणाला बसवायचं, कुणाला कुठं ठेवायचं. एवढं आम्ही बिझी होतो कि आप यदि चाहते हो इसको उठाना, उसको बिठाना, किसको पटकाना, अरे पटकाना तो पटकाना, मगर हाथ गंदे ना करना, हाथ गंदे ना करना, उन्हें बार बार धोना, उन्हें 10 बार धोना, कि कोरोना से हमें है हराना, उसे नहीं डरना. एवढंच लक्षात घ्या की आपल्या सवयी बदला, हात धुत जा, आपण भारतीय आहोत याचा सन्मान ठेवा. खूप मोठी देणगी आहे. खूप मोठी देणगी आहे. सर्वात असा देश की जिथे 12 तास सूर्य, 12 तास रात्र आहे. असा दिवस आहे की तिथे पाऊस आहे, थंडी आहे, हिवाळा आहे. असा देश आहे की जिथे सगळं काही पिकतं. अनेक असे देश आहेत की तिथे काही पिकत नाहीत म्हणून नॉन-व्हेज खातात. असे अनेक देश आहेत तिथे थंडी येते म्हणून जीन्स घालतात. असे देश आहेत की तिथे काही पिकत नाहीत म्हणून पिझ्झा बर्गर करतात. असे काही देश आहेत तिथे बायको काही करत नाही म्हणून हॉटेलमधून मागवावं लागतं. माझी एवढी सिस्टम चांगली आहे, पण मला दुसऱ्यांचंच खूप बरं वाटतं. म्हणून मला काम करताना आनंदासाठी काम करा. फक्त त्या पैशाच्या फिगरसाठी आणि पगाराच्या फिगरसाठी काम केली तर गडबडतोय माणूस. टेन्शन येतंय, वीकनेस येतोय, इम्युनिटी गायब होतीया. इंडियन आहात, इंडियन खा आणि इंडियन राहा. युनायटेड फॅमिलीचं काय फायदा असतो तो आता कळाला. नाहीतर दोघंच राहायचे नवरा-बायको, पोरगं नवरा-बायको, बापाला, सुनेला सगळ्यांना घरी ठेवून यायचे आणि कोरोनाच्या काळात ज्यावेळी नवरा ॲडमिट होतो, त्यावेळी बायकोला वाटतं, की सासरी-बुवा आणि सासू घरात असते तर किती बरं झालं असतं. अहो, इंडियाचं हे जुनं कल्चर आहे. इंडियाचं जुनं कल्चर आहे, की ताट भरलेलं असतं आमचं. प्रत्येक ताटात एक-एक औषध आहे. पण आम्हाला त्या पिझ्झा बर्गरमध्ये खूप इंटरेस्ट हो. जे टाकाऊ पदार्थापासून जे काय बनवलेलं असतंय चवीनं, त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट आहे. जिममध्ये जायचा इंटरेस्ट आहे, पण योगा आम्हाला कधीच कोणी दिलेला आहे. प्रत्येक वाड्याच्या बाहेर मोहरी होती. हात धुतल्याशिवाय, पाय धुतल्याशिवाय घरात जायला एंट्री नव्हती. पण आम्ही त्या मोहऱ्या बंद केल्या. भारतात काय कमी आहे? भारतात सर्वच आहे म्हणून हा भारत आहे. पण या भारतानं सांगितलं होतं नमस्कार करायला आणि आम्ही मिठ्या मारायला लागलो. मिठ्या मारायचं सोडून द्या. आज भारताची ही संकल्पना जगात सर्व घ्यायला लागलेत आणि हीच संकल्पना चांगली आहे, की नमस्कार करा, आदरातिथ्य ठेवा, भारतावर प्रेम करा. नक्कीच मला माहित आहे, की तुम्हाला लुई फिलिप्स आणि पीटर इंग्लंड आवडत असेल. तुम्हाला मंटो कार्लो आवडत असेल. पण जरा मुळात जा ना. हा पीटर इंग्लंड, लुई फिलिप्स कुणाचे ब्रँड आहेत? मधुरा फॅशन टेक्सटाईलचे. मधुरा फॅशन टेक्सटाईल कोणाचे? संपूर्ण भारतीय बनावटीचे. मधुरानं मधुराचा शर्ट आणला की आम्हाला घ्यायचा नाही, पण पीटर इंग्लंडचा लेबल लावला की आहाहा! एकदम इंग्लंडमधून आल्यासारखं वाटतंय. लुई फिलिप्स घेतलं की एकदम युरोपमधून आल्यासारखं वाटतंय. म्हणून आम्हाला नावं बदलावी लागतात. आमच्या मोत्याला आम्ही आता मोत्या म्हणत नाही. आम्ही त्याला वेगवेगळी नावं देतो. आमच्या घरांना आम्ही नावं वेगळी देतो. जेवढं घराचं नाव अवघड, तेवढं आम्हाला जास्त तो कॉम्प्लेक्स चांगला वाटतो. आणि म्हणूनच जर का मी माझी स्ट्रेंथ ओळखली, तर माझं इन्फोसिस आहे, माझं सिप्ला आहे, माझं सीरम आहे, माझं सन आहे, माझं डॉक्टर रेड्डी आहे. त्यांना कोण हात देणार? माझं हर्बल आहे. माझं सर्व जेवणात पाला आहे. माझा समुद्र किनारा आहे. प्रत्येक गोष्ट माझ्याकडे आहे. फक्त मी माझ्यातला नाही, मी दुसऱ्यांसाठी आहे. दुसऱ्यांनी केलेलं मला आवडतं. परदेशातनी केलेलं मला आवडतं आणि त्यांच्यासारखं मी करतो. सगळ्यात जुनी युनिव्हर्सिटी माझी असून सुद्धा दुसऱ्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये माझी मुलं शिकायला जातात. फार्मसी हे मोठं क्षेत्र असून सुद्धा माझी मुलं कुठं-कुठं शिकतात. हे सर्व बघायची गोष्ट माझ्यावर आलेली आहे. कारण माझ्यावरला विश्वास कमी झालेला आहे आणि म्हणूनच मला गोंधळ आहे. आणि हा गोंधळच ते कोरोनाला जबाबदार ठरतो. कधी काय करायचं कोणाला कळत नाहीये. तर भारतीय व्हा, कोरोना नक्कीच जाईल. काळजी घ्या. आपल्या सर्व गोष्टी अशा आपण वापरल्या तर नक्कीच काळजी घ्या. अजून दिवस संपलेले नाहीयेत. खूप चांगला उपक्रम के वाघवाडीनं लावलेला आहे. त्याच्या PPT मी पाहिल्या अगोदरचा. त्यांनी बनवलेले प्रमोशन पाहिले. सर्वच्या सर्व तुम्ही कव्हर करता. असंच कव्हर करत जा. फक्त मुलांनी किती ॲडमिशन घेतली, मुलं किती पास झाली, ह्याच्यापेक्षा न्यू एज्युकेशन पॉलिसी सुद्धा येते. आज आपल्याला लिबरल एज्युकेशन द्यायचंय. आज आपल्याला NSSचे काम घ्यावे लागतील. आपल्याला समाजात जावं लागेल आणि आपण समाज किती घडवतो
आपल्या समाजाला किती योगदान आहे हे 2024 नंतर आपल्याला करून सुद्धा दाखवायचं आहे आणि त्यावेळेस आपलं अक्रेडिटेशन ठरणार आहे. म्हणून मी धन्यवाद देतो के कॉलेजला, की तुम्ही हे सर्व आत्ताच अंमलात आणलं. नवीन कॉलेज आहे आणि जैन सरांसारखा खूप अनुभवी माणूस आता तिथे लीड करतोय. नक्कीच फक्त मार्कांसाठी शिकू नका आणि फक्त किती पर्सेंट लागतो रिझल्ट म्हणून परीक्षा घेऊ नका. ह्या 2 जरी गोष्टी पाळल्या तर नक्कीच तुमचं कॉलेज ह्या एक अग्रगण्य कॉलेज म्हणून पुढे येईल. हेच मी धन्यवाद देतो आणि सर्वांचे आभार मानतो. मी आपल्यासाठी शंकांचं निरसन करायला तयार आहे. धन्यवाद, धन्यवाद. मॅडम क्वेश्चन आन्सर सेशन करा सुरू. येस. बरेच लोकांचे चॅट बॉक्स मध्ये लोकांचे फारच सॅटिस्फॅक्टरी सगळ्यांचे रिस्पॉन्स आहे. तुमच्याकडे काही क्वेश्चन आले असतील तर एक निवडक प्रश्न घ्या मॅडम. येस. धन्यवाद पवार सर. खरंच खूप छान आज तुम्ही इथे आम्हाला मार्गदर्शन केले आणि खरंच औषध बघून घेणे का इतके महत्वाचे आहे हे आज आम्हाला समजले आहे. त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद सर. Thank you. आणि आज तुमच्यासाठी खूप प्रश्न आमच्याकडे आलेले आहेत. तर आपण पहिला प्रश्न घेऊ. पहिला प्रश्न आहे की कोरोनावरचे जे औषधं आहेत रेमडेसिवीर, टॉसिलझुमॅब याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कारण त्याचे आपण खूप सारे साइड इफेक्ट्स बघतोय लोकांमध्ये. तर त्याबद्दल तर आता पहिलं काय करायला पाहिजे प्रत्येक फार्मसिस्टनी अगदीच काही नाहीये गुगलमध्ये जिथे आपण व्हॉट्सअप वगैरे बराच वेळ घालवतो त्याच्या जर ह्या 2 गोष्टी औषधांच्या लिहिल्या तर समजा टोलुदिन मॅपचं औषध लिहिलं तर तिथे एक मोठंसं असं पहिलं पेज येतं आणि त्या पेजवर त्याचे साइड इफेक्ट लिहिलेले आहेत पहिले. त्या औषधाचं नाव टाकून बघा तुम्हाला जे पेज येतं त्या औषधाची इंडिकेशन नाही लिहिलेले आहे, ते साइड इफेक्ट लिहिलेले आहेत. तर सगळ्यात जास्त इम्युनिटी सप्रेशन करणारं औषध म्हणून ते औषध आहे. की तुमच्या शरीरात साधी जरी जखम झाली असेल तरी सुद्धा हे औषध घ्यायचं नाही कारण इन्फेक्शन वाढू शकतं. म्हणजे हे औषध किती महत्वाचं आहे त्या डॉक्टरांनी संपूर्ण विचार करून त्या पेशंटला गरज असेल तर हा एक थोडक्यात आहे की त्याचं अगदीच आता कुठलंही औषध लागू पडत नाहीये म्हणून हे औषध दिलं जातं. त्याला क्लिनिकल ऍस्पेक्ट नक्कीच आहे. हे औषध उपयोगी नाही असं म्हणणार नाहीये. पण तो डॉक्टरांचा विचार आहे. डॉक्टरांनी ते द्यावं लागतं आणि ते योग्य वेळी द्यावं लागतं. युज्युअली खूप सिरियसपणे कारण त्या औषधाला गुणापेक्षा साइड इफेक्ट जास्त आहेत. म्हणून हा डॉक्टर पूर्ण टायट्रेट करतो, की दोन्ही बाजू बघतो, की ह्या औषधाला दिलं तर काय होईल? न दिलं तर काय होईल? आणि युज्युअली हे औषध तुम्ही बघाल, की 6व्या-7व्या दिवशी ज्यावेळी तुम्हाला निमोनिया अगदीच आता कंट्रोल होत नाहीये दुसऱ्या कशाने असा पुढे जातो, त्यावेळी औषध दिलं जातं. रेमडेसिवीर आता बोलण्यासारखं मी काही राहिलेलं नाहीये. WHO बोलतंय, प्रत्येक जण बोलतोय. पण भारतामध्ये हे एक म्हणा किंवा डॉक्टरांना काय थोडंफार दिसलं असेल म्हणा, की एक लाट आली होती, चर्चा होती, की रेमडेसिवीर खूप चांगला आहे. पण असा कुठला सुद्धा रिपोर्ट म्हणजे इंडियन आपल्या ऑथॉरिटीचा सुद्धा रिपोर्ट नाहीये आणि बाहेरचा तरी कुठला नाहीये आणि कदाचित ह्याला चुकीचं कोणाचं नाहीये. कारण हा आजारच कोणाला समजला नाहीये. हा आजार समजत नाहीये. दररोज वेगवेगळ्या गोष्टी होतात. पण काहीतरी ट्राय करावा लागतो. त्यामुळं ही जी औषधं वापरली, ती चुकीची वापरली अशी म्हणता येणार नाहीये. कशानं तरी गुण यायला पाहिजे म्हणून ह्या मेडिकल फ्रॅटर्निटीचा संपूर्ण पॉझिटिव्हली हा उपक्रम आहे. कोणाचा बिझनेस होतो का? मग हेच होतं, मग एवढाच काळा बाजार होतो. ह्या सगळ्या सिस्टम फेल्युअर आहे. पण ही औषधं डॉक्टरांनी लिहून दिली आणि आत्तापर्यंत आपण वापरली, हा चुकीचं म्हणता येणार नाहीये. कारण जोपर्यंत ठोस औषध समोर दिसत नाहीये, अजून पण आता बरेच आहेत. मी आता 3-4 वेळा टीव्हीवर अनेक आलेलो आहे. 2D आहे, 2 डिऑक्सी आहे, 2DG आहे किंवा व्हेराफिन आहे. सगळी औषधं आता हळू येतील. त्यांचे गुण कळतील. पण ह्या सगळ्या औषधांचा संपूर्ण क्लिनिकल ट्रायल झालेली नाहीये. म्हणून औषध घ्यायचंच आहे. नक्की बघून घ्यायचं आहे. पण कोरोनाच्या औषधांना बघून आपण घ्यायचं नाहीये. डॉक्टर तिथे बसलेत. चांगल्या डॉक्टरांच्याकडे जा. पण डॉक्टरांच्या चुकी झाल्या, की त्यांना मारामारी करू नका. अहो, त्यांना आई-बाप, नवरा-बायको सोडून ते डॉक्टर त्या दवाखान्यात रात्रंदिवस बसलेत. ते तुम्ही जगावं म्हणून बसलेत. थोडंफार इकडे-तिकडे झालं, थोडं बिल झालं, की त्यांना जे काय करतात,
हे मात्र आपल्या समाजाकडून चांगली गोष्ट होत नाहीये. आणि म्हणूनच तसं असेल तर दवाखान्यात जाऊच नका ना, मग तुम्हाला विश्वास नसेल तर. मग तुम्ही दवाखान्यात नाही गेला तर तुमच्या घरात कोरोना होईल. घरात सगळं आपत्ती येईल. म्हणजे डॉक्टरवर विश्वास ठेवा. तो तुम्हाला वाचवण्यासाठी बसलेला आहे. तर हीच गोष्ट मी सांगेल औषधांच्या बरोबर 2 गोष्टी सांगितल्या, की आपल्याला अंदाजे औषधं दिली तरी डॉक्टरांची चुकी नाहीये आणि डॉक्टरांची चुकी झाली तरी टोकाला समाजानं जाऊ नये. ही एक मी समाजाच्यावर किंवा आरोग्य क्षेत्राच्या वतीनं बोलतो. धन्यवाद सर. सर दुसरा प्रश्न आहे. डू यू थिंक मेडिकल रायटिंग विल हेल्प टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम ऑफ कम्युनिकेशन बिटवीन डॉक्टर, फार्मासिस्ट अँड पेशंट? हां, सगळ्यात चांगलं आहे. आज मेडिकल रायटिंग किंवा मेडिकल हिस्ट्री अमेरिका, ऑस्ट्रेलिया किंवा जिथे-जिथे सर्व फार्मडीची लोकं लागतात, जिथं फार्मसी प्रॅक्टिस डेव्हलप झाली, हे फक्त डॉक्युमेंटेशनचा पार्ट बराच आहे त्याच्यामध्ये. कारण आज सुद्धा माझी फार्मडीची लोकं जी कोरोना वॉर्डमध्ये काम करतायत, भारतीमध्ये काम करतायत, सगळीकडे काम करतायत, जे इंटर्न काम करतायत, नोकरी करतायत, त्यांचा मेन फोकस आज काय झालेला आहे, की हा पूर्ण स्टडी करायला डॉक्टरला वेळ नाहीये. कुठलं औषध कसं उपयोग होतं, काय साइड इफेक्टला जे काय रिसर्च चाललेला आहे, हा बऱ्यापैकी फार्मडीमुळे चाललेला आहे. म्हणजे मेडिकल रायटिंग असू दे, मेडिकल हिस्ट्री असू दे, हे जर का अस्तित्वात आलं, तर आपल्याकडे डॉक्युमेंटेशन बनेल आणि हा जो हेल्थ केअरचा जो टप्पा आहे, हा उंच होईल. फार्मसिस्टला दर्जा द्यायचं काम ह्या मेडिकल रायटिंग आणि मेडिकल हिस्ट्रीमुळे होईल. आणि आज जर बघितलं तर मेडिकल रायटिंगमध्ये अनेक आपले फार्मसिस्ट काम करतात आणि फार्मडी झालेल्यांना त्यांना खूप डिमांड आहे. कारण आपला सुटीकचा, बी-फार्मचा किंवा कोलॉजीचा हा जो मुलगा असतो, त्याच्या फार्मडीला ह्यातलं जास्त एक्सपोजर आहे. त्यामुळे आज एल्सवियरचे घ्या किंवा कुठेही घ्या, मेडिकल रायटिंगमध्ये असू दे, की फार्मसिस्टची मुलं खूप चांगलं काम करतात आणि भारताच्या दृष्टीनं ही आपली प्रगती आहे. तसंच दुसरं आहे, की फार्माकोव्हिजिलन्स. आज फार्माकोव्हिजिलन्समध्ये जे जॉब लागलेले आहेत, त्या जॉबमध्ये जर तुम्ही बघितलं तर 98% म्हणजे 98% ह्या केसेस ह्या फॉरेनच्या केसेस येतात आणि इंडियामध्ये आपण त्यांचा रिपोर्ट बनवतो. भारतातल्या फक्त 2% केसेस येतात. म्हणजे आपल्याकडे फार्माकोव्हिजिलन्स इंडियन सिस्टम आहे तेवढी चांगली अजून नाहीये. जर का आपल्या केस पण त्याच्यात आल्या, भारताच्या सुद्धा आपण मेडिकल रायटिंग आणि सरकार पी-व्हीचे रिपोर्ट द्यायला लागलो, तर मी बोललो हे याच्या डबल फार्मसी कॉलेजेस लागू शकतात. समाजाची प्रगती होणार. कारण केस पेपर कळणार. आपल्याला सांगितलं ना, की आपल्याकडे रोगामुळे जेवढी माणसं मरतात, त्यापेक्षा जास्त औषधामुळे मरत असतील. पण औषधामुळं माणसं मरतात, याची आपल्याकडे नोंदच नाही. कारण आपल्याकडे केस पेपरच नाहीये. जो केस पेपर डॉक्टर करतो मोठ्या हॉस्पिटल तो त्याच्याकडेच ठेवतो. मग जर का ही मेडिकल हिस्ट्री झालं, मेडिकल रायटिंग झालं, एवढंच काय, जर का लोकल लँग्वेजमध्ये हे जर का सगळे टॉपिक आपण डिस्कस केले, आज आपली ही चर्चा लोकल लँग्वेजमध्ये आहे, तर महाराष्ट्रातल्या माणसाला कळणार कसं? तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये, जर्मनीमध्ये गेला तर तुम्हाला प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन लिफलेट जे मिळतं, PIL ते तुम्हाला जर्मन लँग्वेजमध्ये मिळतं आणि भारतामध्ये आम्हाला इंग्लिशमध्ये मिळतं. आमचं प्रॉडक्ट डिस्कनेक्ट झालंय का ते? हो, आवाज गेला आहे? त्यांचा हा. नाही, थोड्या वेळात येतील ते, डिस्कनेक्ट झाले आहेत. पण मी 2 शब्द बोलीन. म्हणजे हा जो प्रश्न आहे लोकांचा, की हे एवढं असं आता पवार सरांनी बरोबर सांगितलं, की सर्वसाधारण माहितीसाठी कुठलंही नवीन औषध शोधायला किमान 12 ते 15 वर्ष लागतातच. आणि
ते नुसतं औषध शोधून नाही चालत, त्याची डेव्हलपमेंट करावी लागते, त्याच्या सगळ्या क्लिनिकल ट्रायल्स वगैरे करावे लागतात आणि मग त्याची खरी खरी पोटेन्सी म्हणा किंवा त्याची कार्यक्षमता कळते. पण आता हे कोरोनाचं संकट इतकं जोरात आलं आणि इतकं फास्ट ह्या जगात त्याचं थैमान झालं की इव्हन अमेरिकेसारख्या देशात सगळ्यात प्रगत आहे तिथे आज 5 लाखाच्या वर मृत्यू झालेत. अशा वेळी फास्ट ट्रॅक रिसर्च करावी लागली. नवीन औषध शोधायला जी आता सध्याची सुधारित पद्धती आहे ॲलोपॅथीत, ती शक्यच नव्हती कारण त्या कोरोनाचं स्ट्रक्चरच अजून उलगडलेलं नव्हतं. अशा वेळी मग लोकांनी काय केलं की दुसरा एक अप्रोच असतो रिपर्पजिंग ऑफ द ड्रग्स. म्हणजे दुसऱ्या औषधांचा साईड इफेक्ट म्हणा, त्याचा इफेक्ट तो तपासून पाहिला. अक्षरशः सुरुवातीला आठवत असेल, भारतात हायड्रॉक्सिक्लोरोक्विन अमेरिकेला, इंग्लंडला वगैरे देशात निर्यात झालं. म्हणजे लाखो करोडो किलोमध्ये. त्यानंतर बऱ्याच वेळेला आयव्हरमेक्टिन किंवा अझिथ्रोमायसिन रस दिलं गेलं. ठीक आहे, झालं झालं. हो. झालं. आला का सर नंबर? आपला आवाज आला? हो सर आले. या या या. इंटरनेट गेलं होतं सरांकडे. हो. हे असं करत 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 असे सगळे औषधं ट्राय केलेत. अजून कोरोनाचं स्वरूप हळूहळू उलगडत आहे आणि मला खात्री आहे की येत्या 1-2 वर्षात आपल्याला त्याचं सगळं कोडं कळेल. फॉर एक्झाम्पल आता कोणीतरी चॅट बॉक्स मध्ये एक प्रश्न विचारला होता, कुठलं वॅक्सिन जास्त इफेक्टिव्ह? तर व्हॅक्सिनच्या बाबतीत मी तसंच सांगेन की 12 वॅक्सिन शोधून काढले. आता परवाच्या वेबिनारमध्ये डॉक्टर सावजींनी फार छान उत्तर दिलं होतं की वॅक्सिन घेऊनही मला कोरोना झाला तर कदाचित दुसरा स्ट्रेन आला असेल. तर असंच वॅक्सिनचं सुद्धा काही दिवसांनी आपल्याला वॅक्सिन मिळेल की ते बऱ्याच स्ट्रेनवर चालेल. आता कालच माझा मुलगा एक वॅक्सिन घेऊन आला, न्यूमोकोकल वॅक्सिन. 23 प्रकारच्या बॅक्टेरियाने न्यूमोनिया होतो. तर हे जे वॅक्सिन सिरम इन्स्टिट्यूटने फर्स्ट टाइम इंडियात काढले ते 13 प्रकारच्या न्यूमोकोकल बॅक्टेरियाला हे करतं. तर अशा प्रकारे आपण ब्लेम देऊ शकत नाही सगळ्या जगातल्या की मला सगळ्यांनी प्रयत्न केले आणि शेवटी अजूनही नुसतं कोरोनावर असं औषध आलेलं नाही. इव्हन आता 2G ग्लुकोज डी ग्लुकोज जे आलेलं आहे ते सुद्धा कॅन्सरला फेल झालेलं औषध आहे. ते आता इथं ट्राय करतोय, त्याची काहीतरी थेरी आहे किंवा हिराफिन. हे सगळं हळूहळू कळेल, पण प्रयत्न सगळ्यांचे चाललेले लवकरात लवकर काय याच्यातून आकलन होईल आणि काय होईल. पवार सर आलेत ना? बरोबर. हा सर. नाही, राईट. एकदम एकदम राईट. नाही नाही, एकदम एकदम येस येस. तुमचं उत्तर मी पुढे एक्सपांड करत नाही होतो. नाही, एकदम मॅचिंग. आणि हेच आहे की आणि भारताचं काम खूप मोठं आहे याच्यामध्ये. तुम्हाला सर्वांना आपल्या सर्वांना त्याचा अभिमान पाहिजे की व्हॅक्सिन बघा, जगामध्ये आपण खूप लवकर घेऊन आलो. आपण सगळी औषध लवकर घेऊन येतोय. आपल्याकडे हे सर्व कपॅसिटी आहे. फक्त आपल्यावर विश्वास नाहीये. हे मी कायम सांगतो की दुसऱ्याने काय केलं की आता बाहेरचं औषध व्हॅक्सिन आलं की चांगलं असेल असं नाहीये. आपली सुद्धा व्हॅक्सिन चांगली आहेत आणि सर म्हणल्याप्रमाणे येत्या 2 महिन्यामध्ये अनेक औषधं मार्केटमध्ये येतील आणि एका 2 वर्षामध्ये कोरोनावरचं पर्मनंट औषध येईल. फक्त तोपर्यंत टिकून राहायचं आहे. स्वतःला, आपल्या फॅमिलीला आणि आपल्या सगळ्यांना टिकून राहायचं आहे. त्यासाठी प्रयत्न करा. पुढचा प्रश्न घ्या मॅडम. येस, थँक्यू सो मच सर. सर नेक्स्ट क्वेश्चन आहे की people are using doxycycline or ivermectin as prophylaxis for COVID. So is it appropriate to use it? नाही, हाच इश्यू आहे प्रत्येक गोष्टीत. आता ह्या दोन्हीही औषधावर जर लिटरेचर बघितलं तर कोणीही ठाम सांगत नाही. तर सर्व औषधाला, टोटल सर्व औषधाला, कुठलेही असू दे, नवीन येणारे असू दे किंवा आत्ताचे असू दे, हे सगळे रिपर्पजिंगचे औषध आहेत. ही औषधं रिपर्पजिंगची आहेत. कुठल्या तरी आजाराला चाललेलं आहे, माणसाला अंदाज येतो की हे ह्याच्यावर चालेल म्हणून ही औषधं चाललेली आहेत. ठोस उत्तर नाहीये आणि म्हणून न घेणं हे डॉक्टर, त्याचा एक्सपर्टाईज. काय हॉस्पिटलमध्ये बघितलं तर ते सांगतात आम्ही प्रोटोकॉल प्रमाणेच जाणार. तुम्ही जर त्याला प्लाझ्मा द्यायचं म्हणाला, तुम्ही हे द्यायचं म्हणाला, आम्ही देणार नाही. जो प्रोटोकॉल WHO ने दिलेला आहे, जो प्रोटोकॉल ICMR ने दिलेला आहे त्याप्रमाणे चालणार. एवढे कडक आहेत. काही ठिकाणी अशा औषधं देतात. तर ही औषधं देणं हे चालू राहणार आहे आणि ह्याला शेवटी काय आहे, त्या माणसाला जगवायचा विचार असतो म्हणून.
एवढंच उत्तर आहे. बाकी ह्याच्यामध्ये सायंटिफिकली ना हा आहे ना मी आहे आणि कोणच देत नाही. मी नव्हे, WHO अध्यक्ष सुद्धा हे उत्तर देऊ शकत नाही. कारण हे जे चालू आहे ते प्रत्येकाच्या क्लिनिकल ट्रायलच्या बेसने चालू आहे. ॲज अ इन्व्हेस्टिगेशनल म्हणता येईल त्याला. Yes, sir. Thank you, sir. So the next question is, do you think the pharmacist is honestly playing his role? Most of the times, the pharmacist is bypassed by the healthcare system. So what is your opinion about it? हे तरी दुःख आहे. नक्कीच फार्मसीचा रोल खूप मोठा आहे. आज बघितलं तर फक्त डायग्नोसिस करून काही होत नाहीये. औषधं तयार पासून योग्य औषधं योग्य पेशंटला देण्यापर्यंत. तरी सुद्धा तुम्ही म्हणालात तो बायपास जास्त झालेला आहे. तुला दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा मी प्रथम आपल्याच सर्व प्रोफेशनला अंतर्मुख व्हायला विचार करायला हवेल, की आपण पहिला ज्याने कोणी क्वेशन विचारलाय त्याने स्वतःला विचारून घ्यावं, की औषध दुकानात गेल्यानंतर ते बघतात का, की तो फार्मासिस्ट आहे. ते कधी त्या फार्मासिस्टला काही चौकशी करतात का? औषधं कशी घेऊ, काय घेऊ, तो सांगतो का बघतात का? तर हे बघण्याऐवजी जर का कोणाचा बोर्ड असेल 10% डिस्काउंट, 5% डिस्काउंट, तर तिकडे आम्ही जातो. मग तिथे जर तो 10% डिस्काउंट देतो, तर ते औषधं कोण चालवतो? त्याची सिस्टम काय आहे? तर ह्या सगळ्या गोष्टीत आपणच आपल्या प्रोफेशनचं बऱ्यापैकी नुकसान केलेलं आहे. जे 5 कायदे आपण दिलेले 1940ला दिलेले वापरले असते तंतोतंत, तर आज फार्मसी शिवाय औषध हललं नसतं. ऑनलाईन फार्मसी हा शब्द सुद्धा तुम्हाला आम्हाला माहीत झाला नसता. कारण डेअरिंगच झालं नसतं. अनेक गोष्टी आहेत. फार्माचं काम खूप मोठं आहे. आपण तरुणांनी, तुम्ही, आम्ही पुढं कसं न्यायचं हे बघा. हीच गोष्ट अशीच कायम राहील असा निगेटिव्ह काही इम्पॅक्ट घेऊ नका. सर्वांनी जर का विचार केला, की मी फार्मसिस्ट आहे, मी फार्मसिस्ट प्रमाणेच राहील, तर हा प्रश्न परत आयुष्यामध्ये परत येणार नाहीये. जर मी फार्मसिस्ट असून नॉन फार्मसिस्ट सारखं वागलो किंवा समाजाला वागू दिलं, तर हे असंच राहणार आहे. अजून कोणतरी येणार, अशीच लेक्चर देणार, आणि असंच चालू राहणार. एवढंच उत्तर आहे माझ्या. Yes, sir. Thank you very much, sir. So the last question is, what is your opinion about news given by Nobel Prize winner Montagnier about vaccination? न्यूज 2 वर्षामध्ये Madam, I will like to respond. Yes, It has been a viral bluff actually, which was circulated. It was a fake news. India Today on 26th of May has given the flash that it is a wrong thing. It is a misquoted thing. He has not claimed that whosoever is received vaccine will die in 2 years. That is totally unscientific. Somebody has done it misquoted him and it has become viral. It has come in India Today, dated 26th of May. तर आपल्याकडे मोठे डॉक्टर कोण कोण आहेत? मी लिस्ट डॉक्टरांची दिली होती. डॉक्टर व्हॉट्सअप पासून डॉक्टर बायको पर्यंत, डॉक्टर नगरसेवक पर्यंत सगळे हे डॉक्टर दिग्गज आहेत. ते डॉक्टर जशा बातम्या फिरवतात तशा बातम्या फिरतात. आणि दुसरी झालं तर पॉझिटिव्ह बघितलं तर औषध इफेक्टिव्ह आहे, औषध सेफ आहे, याच्या क्लिनिकल ट्रायल झालेले आहेत. अगदी कोणी जरी थेरी मांडली की 2 वर्षात मराल, 4 वर्षात मराल, ती थेरी आहे. ते हायपोथेसिस आहे, त्याच्यावर स्टडी झालेला नाहीये. म्हणजे हे चुकीची न्यूज आहेच. आणि जरा खरी जरी न्यूज असली तरी तिचा स्टडी झालेला नाहीये, की त्यांना वाटतंय. पण इथे माझ्या व्हॅक्सिन, औषधं क्लिनिकल ट्रायल होत आहेत आणि मग येत आहेत. पण ट्रायलवर विश्वास ठेवायचा हे मी उत्तर ह्यासाठी देईल, की ज्यांना लस घेत नव्हते. आम्हाला लस का लगेच पटकन मिळाली? कारण लस न घेणाऱ्यांची संख्या खूप होती मार्चमध्ये. त्यामुळे आम्ही गेलो, आम्हाला लस लगेच मिळाली. आणि आता तर त्यावेळी मी माझं एकदा प्रेझेंटेशन झालं तर सांगितलंय, की रिस्क दोनदा पण आहे. लस नाही घेतली तर कोरोना व्हायची रिस्क आहे. आणि लस घेतली तर होईल का नाही माहित नाही पुढे. साइड इफेक्ट त्याचा स्टडी नाहीये. म्हणजे जी रिस्क 10-15 वर्षानंतर आहे, त्यासाठी तुम्ही लिस्ट नाही घेतली तर 2 वर्षात गुंडाळून जाल ना. म्हणजे रिस्क दोन्हीकडे पण असली तरी घ्यायची कुठली ती घ्या आणि म्हणून लस घ्या. तर हेच आहे, लस घ्या, औषधं घ्या, मारामाऱ्या करू नका. नाशिकला कोणीतरी कपडे-बिपडे काढले एका हॉस्पिटलमध्ये, असं काही करू नका. हे डॉक्टरांचं मोरल डाउन करू नका, फार्मसीचं मोरल डाउन करू नका. फार्मसीला पण मान-सन्मान द्यायला पाहिजे होता तेवढा मिळालेला नाहीये. आपणच आपल्याला कमीत कमी जर प्रमोट केलं तरी सुद्धा हा मिळू शकतो एवढं नाही. okay, sir. Madam, Thank you very much, sir. Yes, sir.
Sir, more questions, ask one or two. Otherwise, we will propose. Yes, sir. I do have. And Principal Hirode will wind up. Yes, sir. So we will take one more question. Yeah. So we have a very genuine question over here. What government or concerned authority should do so that pharmacists really will adopt ethical practices in medicine? नाही गव्हर्नमेंटचे कायदे आहेत, प्रत्येकच गव्हर्नमेंटला टाकली ना, त्यापेक्षा असं करा ना, तुमची मुलं किती आहेत टोटल कॉलेजची फार्मसीची? 250-300 आहेत ना. तर 300 जणांच्या फॅमिलीनी 300 फॅमिलीनी प्रत्येक हॉस्पिटल प्रत्येक दुकानामध्ये चेक करायचं की तो फार्मासिस्ट आहे. त्याला सांगायचं तू एसी लाव, कारण 25 डिग्री पर्यंत तुझी औषध ठेवायचे. तुला आम्ही डिस्काउंट 1 पैसा मागणार नाही. गव्हर्नमेंटचं नाही बघायचं, सगळीच बोट सगळ्यांच्याकडे नाही टाकायची. आपल्याकडे ही बोट घ्यायची की मी औषध दुकानातून औषध घेईल जिथं फार्मासिस्ट आहे. मी औषध दुकानातून औषध घेईल की जिथे एसी लावलेला आहे किंवा 25 डिग्री पर्यंत टेम्परेचर आहे. मी कुठल्याही औषध जर त्याला एसी लावायचं असेल, त्याला स्वतः काउन्सिलिंग करायचं असेल, तर तो डिस्काउंट देऊ शकणार नाहीये. ज्याला काहीच करायचं नाही तो कुठनं पण औषध आणणार, तो डिस्काउंट देणार. तर गव्हर्नमेंट करेल ती करेल. आपल्याकडे एफडीएचा स्टाफ खूप कमी आहे, हो ना. त्याची वाट बघण्यापेक्षा जर का आपण प्रत्येकाने ठरवलं, आपण औषधं तुम्ही ओटीसी काय घेता? आयप्रोपेन सुद्धा अस्थमा किती केस झालेले आहेत. अस्थमाचा माणूस असतो, तुम्ही आयप्रोपेन त्याला देता अंग दुखायला लागलं, ऍक्सिडेंट झाला की. त्याचा झालेला असतो कडू पाय मुरगळलेला असतो, इकडे धाप लागते. कशामुळे लागते? मग तुम्हाला कुणी सांगितलं होतं आयप्रोपेन घ्यायला? माहित आहे का त्याला अस्थमा येतो? तर अशा अनेक गोष्टी आहेत. तर माझा विचार आहे की के वाघ कॉलेजच्या सगळ्या स्टाफनी आणि सगळ्या स्टुडंटनी जरी ठरवलं तर ह्या भारतामध्ये अनेक मोठी प्रगती होईल, नाशिकमध्ये तरी होईल. तर ही प्रगती हवी आहे. आपण सारखं काय म्हणतो गव्हर्नमेंट काय करेल, गव्हर्नमेंट काय करेल. गव्हर्नमेंटच्या लक्षात तुम्ही अजून आलेला नाहीये, हे दुर्दैव आहे. त्यासाठी मग तुम्हाला रस्त्यावर यावं लागतं. आपल्या इकडची सिस्टम वेगळी आहे. लक्षात आणायचं म्हणलं की सिस्टम वेगळी आहे. तुम्ही सायंटिफिकली गेला तर ते लवकर होणार नाही. आणि ते आपल्याला काय करायला मी पाठिंबा देत नाहीये. Yes, thank you, sir. So एक लास्ट क्वेश्चन आहे की आफ्टर रिकव्हरी ऑफ अ कोविड पेशंट, आफ्टर हाऊ मच टाइम ही शुड टेक द वॅक्सिन? नाही, आता ते जे आलेले आहेत त्याच्याबद्दलच्या सर्व गाईडलाईन आलेल्या आहेत. आता रेग्युलर सुद्धा कोविशिल्डची आलेली आहे 84 दिवसाची. परत त्यात काही 6 महिन्याच्या गाईडलाईन ह्या गाईडलाईन प्रमाणेच जा. आणि गाईडलाईन ह्या बदलतात आणि गाईडलाईन का बदलतात तर मग लगेच असं नाही राजकारण असेल, स्टॉक नसेल म्हणून गाईडलाईन कोण बदलणार नाहीये. ते औषध आहे, हो की नाही? तर ह्या गाईडलाईन ह्या अनुभवावर येतात. जसा ट्रायल चालू आहे. ज्यावेळी व्हॅक्सिन निर्माण झाली त्यावेळी 250 ते 300 पेशंटवर त्यांची ट्रायल झाली होती. ज्यावेळी DCGIने अप्रूव्हल दिलं त्यावेळी. आता लाखोंच्या लोकांच्यावर ट्रायल झालेली आहे. त्याच्यातून हे कळतं. आता पेडियाट्रिकच्या ट्रायल सगळ्यांच्या चालू आहेत आणि आता चालू ट्रायल आहेत की त्या किती दिवसापर्यंत पहिला व्हॅक्सिनचा टेम्पो चालतो म्हणजे दुसरं द्यायचं आहे. तर ह्या जे आता हा अंदाज दिलेला आहे. पण ह्या वारंवार ह्या गाईडलाईन बदलत जातील. कारण जसे डेटा आपल्याकडे येईल तसे ह्या गाईडलाईन दिल्या जातील. संपूर्ण गाईडलाईन फॉलो करायची फार्मसिस्ट आहे. डॉक्टर बायको, डॉक्टर व्हॉट्सअप, डॉक्टर मित्र, डॉक्टर नगरसेवकांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करायचं. थँक्यू सो मच सर. आपण केलेले मार्गदर्शन आणि प्रश्नांचे निरसन याने औषधांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलून गेला आहे आणि याची गांभीर्यताही लक्षात आली आहे. सो वन्स अगेन व्हेरी थँक्यू. आता मी डी फार्म कॉलेजचे प्रिन्सिपल प्राचार्य हिरोळे सर यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. तर तुमच्याच नाशिकमधून जे करिअर पब्लिकेशन आहे त्यांचं हे औषधं घेताना बुक 2007 साली माझा चेंज मी कसा झालो, मी ही काय विचार करायला लागलो. MDP लिहिल्यानंतर मग ते मराठी बुक पहिलं लिहिलं. नाशिकला मोठा कार्यक्रम, पुण्यात मोठा कार्यक्रम झाला. शक्य असेल तर मी मार्केटिंग करत नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये त्यांच्या आई वडिलांनी जरी हे वाचलं तर आई वडिलांना अभिमान वाटेल की माझा फार्मसीला मुलगा का गेलेला आहे आणि त्याला आयुष्यात काय करायचंय. एवढं जर का तुम्हाला घरात पटवून द्यायचं असेल तर औषधे घेताना अशोक स्तंभाजवळ तुम्हाला मिळतं तिथे, हो ना. देशमुख आहेत, वाघ सर आहेत, मिलिंद वाघ सर आहेत. तर तुमच्या घरापर्यंत फार्मसिस्ट पोहोचवा, पाहुण्या पायांच्यात फार्मसिस्ट पोहोचवा. फार्मसिस्ट आहे याचा अभिमान ठेवा. एवढंच बोलतो. चालेल. सर Yes, नमस्कार सर. नमस्कार. सर मी रमेश हिरोळे, प्राचार्य के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चांदोरी. येस. सर आजचे आपले व्याख्यान औषध घ्यावे बघून
खरोखरच सर आजच्या या व्याख्यानात आपण ऑनलाईन फार्मसी, जेनेरिक मेडिसिन, OTC आणि ह्यामध्ये फार्मासिस्टचा रोल किती महत्वाचा आहे याबद्दल आपण खूप छान माहिती दिलेली. आणि आजच्या जे आपल्या ऑडियन्समध्ये जे आज जे लोकांच्या मनामध्ये पोस्ट कोविड जी भीती निर्माण झालेली आहे आणि सेल्फ मेडिकेशन आहे घेण्याचं प्रमाण सुद्धा काहीतरी झालं तर लगेच सेल्फ मेडिकेशन. तर आजच्या या आपल्या व्याख्यानातून आपण जे विचार आम्हाला दिले हे आजचे ऑडियन्स नक्कीच त्याचा गांभीर्याने विचार करतील आणि सेल्फ मेडिकेशन यावरती नक्कीच ते विचार करतील आणि सेल्फ मेडिकेशन घेणार नाही. तसेच आमच्या डिप्लोमा विद्यार्थ्यांना किंवा डिग्रीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या फ्युचर म्हणजे बिझनेस व्यावसायिक जीवनामध्ये नक्कीच आपल्या लेक्चर आजच्या व्याख्यानाचा त्यांना खूप फायदा होणार आहे सर. आणि खूप आम्ही तुमचं YouTube चॅनलवरती खूप व्हिडिओ बघितलेले आहेत. मी कंपाऊंडर आणि खूपच आपले म्हणजे इतके जे 5-5, 10-10 मिनिटाचे व्हिडिओ आहेत एकदम पण इतके मार्मिक आहेत एकदम म्हणजे इतकं खूप असा संदेश देणारे आहेत ते समाजाला. तर खूप छान वाटलं. आजचं आपलं व्याख्यान खूप सुंदर होतं. आम्हाला खरंच आपण वेळ दिला त्याबद्दल तुमचं म्हणजे दोघं कॉलेजच्या वतीने आपलं धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद सर. सगळ्यांसाठी एक सूचना आहे की चॅट बॉक्स मध्ये फीडबॅक लिंक दिलेली आहे, तर सगळ्यांनी तो फीडबॅक फॉर्म भरावा. धन्यवाद. आता आपण कार्यक्रमाचा अंतिम टप्प्याला आलेलो आहोत आणि मान्यवरांचे आभार मानण्यासाठी मी प्राध्यापिका शिल्पा राऊत यांना आमंत्रित करते. धन्यवाद मॅडम. आता आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत आणि तो म्हणजे आभार प्रदर्शनाचा. आपले आजचे वक्ते डॉक्टर AP पवार सर यांनी औषध घ्यावे बघून या त्यांच्या व्याख्यानामध्ये जेनरिक औषधे, औषधांच्या बिलांचे महत्त्व, OTC औषधे, प्रिस्क्रिप्शन मधील विविध गोष्टी, औषधाच्या चुकीच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम, अँटीबायोटिक्सचा चुकीचा वापर अशा विविध विषयांवर अगदी सोप्या शब्दात परिपूर्ण माहिती दिली. सर्व श्रोत्यांनी अगदी मंत्रमुग्ध होऊन या व्याख्यानाचा आनंद घेतला. या व्याख्यानानंतर औषधे घेत असताना आपला दृष्टिकोन नक्कीच बदललेला असेल अशी माझी खात्री आहे. सरांनी त्यांचा मौल्यवान वेळ आमच्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद सर. या कार्यक्रमासाठी उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि आम्हाला सतत प्रोत्साहन दिल्याबद्दल मी संस्थेचे व्यवस्थापन, आदरणीय विश्वस्त आणि अध्यक्ष यांचे मनापासून आभार मानते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी निरंतर प्रेरणा व उत्साही योगदानाबद्दल मी प्राचार्य डॉक्टर KS जैन सरांचेही आभार मानते. D.Pharm कॉलेजचे प्राचार्य हिरोळे सर यांच्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल आणि सहकार्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. तसेच विविध संस्थांमधील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ठामपणे उभ्या असलेल्या तांत्रिक समितीचे मी आभारी आहे. याचबरोबर मी माझ्या सहकार्यांचे त्यांच्या सहकार्याबद्दल आणि सर्व उपस्थितांचे त्यांच्या उत्कृष्ट आणि प्रचंड प्रतिसादाबद्दल आभार मानते आणि धन्यवाद देते. आता मी प्राचार्य डॉक्टर KS जैन यांना अशी विनंती करते की त्यांनी मला कार्यक्रम पूर्ण झाला हे जाहीर करण्याची परवानगी द्यावी. हो, धन्यवाद. आणि धन्यवाद. मी जाहीर करतो की कार्यक्रम फार उत्तम झाला, फीडबॅक फार चांगला आला. आम्ही आता याचा व्हिडिओही तुम्हाला पाठवू सर. थँक्यू. मी ज्या तुम्हाला त्याचे प्रेस नोट आले की तेही पाठवेन. आणि धन्यवाद, अमूल्य वेळ दिली.